अक्षय शिंपी हा एक अत्यंत प्रतिभासंपन्न लेखक, कवी आणि अभिनेता आहे. याची प्रचिती येण्यासाठी तुम्हाला अक्षयचं दास्ताने बडी बाका आणि दास्ताने रामजी पाहायला हवं. कुठलाही सेट नाही, संगीत साथ नाही, प्रकाश योजना नाही. अक्षय आणि त्याची सहकलाकार फक्त परफॉर्मन्सच्या जोरावर तुम्हाला 2.5 तास खुर्चीवर खेळवून ठेवतात. त्या 2.5 तासात तुम्ही हसता, रडता, चिडता, व्यथित होता, अंतर्मुख होता. उत्कृष्ट संहिता, चोख पाठांतर, मुद्रा अभिनय, व्हॉइस मॉड्युलेशन्स, भन्नाट एनर्जी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांची काही प्रामाणिकपणे मांडू पाहायची तळमळ आपल्याला खुर्चीला चिकटून ठेवते. दास्तानगोई म्हणजे नेमकं काय? उर्दू भाषेतला हा प्रयोग अक्षयला मराठीत का करावा असा वाटला? या प्रयोगात नक्की काय घडतं? या प्रयोगाचं सगळ्यांकडून इतकं कौतुक का होत आहे? हा प्रयोग उभा करण्याची प्रोसेस काय होती? अशा अनेक गोष्टींवर आम्ही गप्पा मारल्यात. आणि हो, अक्षयने उत्स्फूर्तपणे सादर केलेली गाणी आणि त्याच्या स्वतःच्या कविता हे या पॉडकास्टचं खास आकर्षण आहे. एखाद्या इंटरेस्टिंग माणसाला भेटल्यावर वाटतं ना, तितकं श्रीमंत तुम्हाला हा पॉडकास्ट ऐकून वाटेल. तेच आयुष्य, तेच रुटीन. म्हणूनच तुम्हाला ऐकायला हवं काहीतरी नवीन. भन्नाट लोकांशी गप्पा आणि त्यांच्या फ्रेश आयडियाज घेऊन येतोय तुमचा होस्ट नवीन काळे. आपण सुरू करूया. अक्षय, वेलकम टू काहीतरी नवीन पॉडकास्ट. थँक्यू. अक्षय, तुझा दास्तानगोई मी बघितला आणि मी अक्षरशः थक्क झालो. आणि तो सगळा आविष्कार जो काय होता तो मी म्हटलं तसं खुर्चीतून उठूच नाही असं वाटत होतं. म्हणजे मी त्याच्यावर फेसबुकवर पण लिहिलेलं होतं. आणि मला तो मधला ब्रेक हा कलाकारांसाठी नक्कीच आवश्यक होता, पण आमच्याकडे नसता तरी चाललं असतं, इतकं ते छान सगळं चाललेलं होतं. तर आपण त्याच्याबद्दल खूप विस्ताराने आपण नक्की बोलणारच आहोत. पण तुझं शिक्षण मराठी माध्यमात? हो, माझं पदवीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं आणि मी मानसशास्त्र या विषयातून पदवी घेतलेली आहे. बरं. आणि माझं पदव्युत्तर शिक्षण हे नाट्यशास्त्र विषयातून झालेलं आहे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ. ओके. पण मुळामध्ये तुझं प्राथमिक किंवा शालेय शिक्षण आपण म्हणूया हे मराठी माध्यमात. पण मग हिंदी किंवा उर्दू आपल्याला आवडत आहे हे कळण्याचा काय क्षण होता? आणि विशेषतः जेव्हा एखादी वेगळी भाषा जेव्हा आपल्या आयुष्याला स्पर्श करते तर तो एक वेगळा अनुभव असतो पूर्णपणे. तर ह्या दृष्टीने त्या क्षणाबद्दल सांग किंवा त्या अनुभवाबद्दल सांग. जरूर. हा खूप छान प्रश्न आहे आणि मला हे सांगायला आवडेल की लहानपणापासून घरी संगीत होतं. म्हणजे आमच्या घरचे कोणी गायक किंवा वादक नाही, पण संगीत आणि सगळ्या प्रकारचं संगीत, प्रामुख्यानं रागदारी संगीत आणि त्यानंतर भावसंगीत, गझल, हे सगळं ऐकण्याची आत्या, आजी, आजोबा, बाबा या सगळ्यांना सवय होती. आणि आमच्या घरी बाबा ड्रायव्हरकी करायचे. बाबांनी कधीही एक स्थैर्य मिळवून देईल अशी नोकरी केली नाही. त्यांना फिरायचं होतं आणि म्हणून त्यांनी स्वखुशीने ड्रायव्हरकी पत्करली आणि त्यांनी 2 गाड्या घेतल्या. पैकी एक ते स्वतः चालवायचे आणि एकावर एक चालक ठेवलेला होता. तर बाबा आम्हाला कुठेही घेऊन जायचे तर ते गाडीत गझलाच लावायचे. तर ते हिंदी, उर्दू तेव्हापासून कानावर पडत होतं. अर्थात काही अर्थ कळत नव्हते तेव्हा, पण हिंदी, उर्दू तेव्हापासून परिचयाची होती. आणि त्यावेळेला ऐकलेली अशी कुठली पहिली गझल किंवा त्या स्मरणात असलेली? मी सुरुवातीला गझल जी ऐकली होती ती फरीदा खानूमची ऐकली होती. प्रसिद्ध आपली गझल जी आहे, आज जानकी जिद ना करू, आणि आमिर खुसरोची छाप तिलक सब छीन, ह्या दोन्ही प्रसिद्ध गझला हीच कळत नव्हतं, पण त्यातलं संगीत आणि त्यातला नाद मोहवायचा. पदवीपर्यंतचं शिक्षण मराठी भाषेतून झालं, पण पदव्युत्तर शिक्षण नाट्यशास्त्रातून घेताना माझं शिक्षणाचं भाषा माध्यम बदललं.
कारण आम्ही 25 विद्यार्थी एका तुकडीमध्ये होतो आणि भारतभरातले विद्यार्थी होतो. म्हणजे कोणी जामनगर गुजरातवरून आलं होतं, कोणी कोलकाता वेस्ट बेंगॉलमधनं आलेलं होतं. तर या सगळ्यांना समजेल अशी एकमेव भाषा होती ती म्हणजे हिंदी. दक्षिणेतलं कोणीही नव्हतं आमच्या तुकडीत, पण सगळे जे होते ते अगदी छोट्या छोट्या गावातून आले होते आणि या सगळ्यांची भाषा, अगदी अपवाद म्हणून एक दोघं सोडले तर सगळ्यांची भाषा ही इंग्रजी नव्हती. त्यामुळे आमच्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक हिंदी आणि उर्दू या दोन्ही माध्यमातून शिकवणं सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं पदव्युत्तर शिक्षणाला ही भाषा आता आपल्याला प्रत्यक्ष वापरून बघायची म्हणून ती जवळ आली. त्यानंतर तेव्हा मी अर्थात खूप तोडकं मोडकं हिंदी बोलायचो, पण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून काही वर्षांनी म्हणजे 2016 आणि 17 साली लखनौमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. आणि लखनौमध्ये गेल्यानंतर अवध भागात मी होतो. लखनौ अवध भागात येतं. तर तिथे उर्दू दास्तानगोई मला पहिल्यांदा करून बघायची होती. मी दास्तानगोई 2012 पासून अंकित चड्ढाची बघत आलेलो आहे. तेव्हाही ती मी श्रोता किंवा प्रेक्षक म्हणूनच बघत आलेलो आहे. पण आता एक महाराष्ट्रीयन मुलगा, मराठी मुलगा जाऊन अवधी उर्दूमध्ये दास्तानगोई सादर करणार आहे, तर त्या अनुषंगानं मी आता प्रत्यक्ष ती पहिल्यांदा वापरून बघायची संधी होती अभिनेता म्हणून. तर अशा 3 टप्प्यांवर लहानपणापासून ऐकणं, त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणात ती प्रत्यक्ष शिक्षणाचा भाग होणं आणि अभिनेता म्हणून ती स्वतः तोंडून उच्चारणं, अशा 3 टप्प्यांवर उर्दूचा माझा परिचय झाला. त्यामुळे उर्दू आवडत गेली. म्हणजे ऐकताना ती थोडीशी कठीण वाटायची किंवा हे आपल्याला उच्चारता येईल की नाही अशी शंकाही वाटायची. पण तालमींमध्ये माझा जो सहकलाकार होता त्याची मातृभाषाच उर्दू होती. त्यामुळे त्याने ते छोटे छोटे पेंद्रे असे मला सांगितले की ते सहज झालं माझ्यासाठी, त्याला फार कष्ट करावे लागले नाहीत. आणि आम्ही किस्सा 4 दरवेश हे मीर अम्मन देहलवींचं एक पुस्तक आहे, त्यातला पहिला किस्सा आम्ही सादर करू लागलो. अशा पद्धतीनं उर्दू माझ्या आयुष्यात आली. आजही मला उर्दू बोलता येते, पण लिपी येत नाही. मी देवनागरीतलं उर्दू लिहू शकतो, बोलू शकतो, वाचू शकतो, पण मला अजून लिपी शिकायची आहे. तर आता 4था टप्पा तो असेल की लिपी शिकून ती वापरणे. बरं, आत्ताच एक प्रयोग मी असा केला की मी आता गेले 3 महिने अश्विन चितळेकडे उर्दू लिहायला वाचायला शिकत होतो आणि मग एक लक्षात आलं की अतिशय सुंदर भाषा आहे आणि मुळामध्ये ती ज्या भाषेवरून येते ती फारसी किंवा फारसी भाषा, त्याच्यावर प्रभाव आहे. पण मुळामध्ये हेच कळलं की भाषा अशी कोणाची नसते, त्या अनेक संस्कृतींचं एक मिश्रण असतं, एक प्रकारची ती भेळ असते आणि उर्दू पण तेच आहे शेवटी. पण मला हे विचारायचं आहे की दास्तानगोई, तू अंकित चड्ढाचा आता उल्लेख केलास, ते हे पहिल्यांदा बघितलंस, पण दास्तानगोई म्हणजे नक्की काय हे थोडंसं सांग. आपण दास्तानगोई या शब्दाची फोड केली तर 2 शब्द आपल्या हातात मिळतात. पैकी पहिला शब्द आहे दास्तां. आता हा शब्द आपण अनेक हिंदी गीतांमधून ऐकत आलेलो आहे. अजीब दास्तां है तुम्हारी मेरी दास्तां. तर दास्तां म्हणजे कथा, कहाण्या, गोष्टी, अफसाने, सुनाल्या, स्टोरीज. आणि गोई, गोई म्हणजे त्या सांगणे, सादर करणे, मांडणे, गाणे, परफॉर्म करणे किंवा टू टेल. आणि हे 2 शब्द आपण जोडले तर एक शब्द आपल्या हातात मिळतो, तो आहे दास्तानगोई, ज्याचा साधा साधा अर्थ स्टोरी टेलिंग असा होतो. पण हा उर्दू कला प्रकार मुळातला उर्दू नाही. हा आपल्याकडे आला तो पर्शियन, म्हणजे आत्ताच्या इराणमधून आला आणि मूळच्या दास्तान या पर्शियनच होत्या. त्या अनुवादित झाल्या उर्दूमध्ये जेव्हा उर्दू लोकप्रिय व्हायला लागली आणि फारसी किंवा पर्शियन मरायला लागली. तर हा पूर्णपणे हा पर्शियन आर्ट फॉर्म आहे, कला प्रकार आहे, कथन कला प्रकार आहे. आणि मग तो उर्दूमध्ये लोकप्रिय झाला आणि उर्दूमध्ये तो इतका लोकप्रिय झाला की अनेक दास्तानगो निर्माण झाले. दास्तानगो म्हणजे जो गोष्ट सांगतो तो दास्तानगो. आणि मग दास्ताने आमिर हमजा आणि त्याचाच एक भाग असलेली तिलिस्मय होशरुबा, ही भारतातली सगळ्यात मोठी दास्तान. किती पृष्ठांची असावी तर 46,000 पृष्ठांची ही दास्तान आहे. त्याचे 46 खंड आहेत आणि प्रत्येकी खंड हा 1,000 पृष्ठांचा आहे. अशी ही दीर्घ दास्तान आहे. असंही एक म्हटलं जातं की ही जी दास्तान आली ती अरबस्तान, पर्शिया आणि भारत या 3 प्रदेशातून मिलाफ होऊन, किंवा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की भेळ आहे, तर ती अशा पद्धतीने भेळ होऊनही जन्माला आलेली आहे.
पण आता आपल्याला त्याबद्दल ठाम विधान करता येत नाही, कारण अधिकृत पुरावे काहीही उपलब्ध नाहीत ते सिद्ध करण्याचे. कारण तो काळ असा होता की ज्याच्यात दस्तऐवजीकरणाची काही पद्धत नव्हती. पण अशा पद्धतीने या दास्तान लिहिल्या गेल्या. आपल्याकडेची कथा सरितसागर ही आपली दास्तान आहे, भारतीय दास्तान आहे. तर अशा पद्धतीच्या अरेबियन नाईट्स, कथा सरितसागर, दास्ताने आमिर हमजा, तिलिस्मे होशरुबा या मूळच्या आपल्या दास्तान आहेत. आणि तो प्रकार लोकप्रिय होण्याचं कारण एकतर पूर्वीच्या काळी म्हणजे मनोरंजनाची काहीही वेगळी साधनं नव्हती. गोष्ट सांगणं आणि ऐकणं हेच एक मनोरंजन होतं. त्यामुळे तेव्हाच्या दास्तानगोंना सेलिब्रिटी स्टेटस होतं. आणि ते अफीमखाना म्हणजे कॉफी शॉप्स, बिअर शॉप्स आणि महाल, दरबार या 3 ठिकाणी दास्तान खेळायचे. बाजारात दास्तान खेळल्या जायच्या आणि त्या वर्षानुवर्ष चालायच्या. वर्षानुवर्ष चालायच्या नंतर त्याच्यामध्ये रिपिटेशन, पुनरावृत्ती खूप होत गेली. त्याच्यामध्ये काल्पनिक कथा खूप रचल्या गेल्या आणि मग ती दास्तान बहरत गेली. म्हणजे एका प्रकारे असं म्हटलं तर एक स्टोरी टेलिंग आहे. आणि स्टोरी टेलिंग हे कुठल्याही संस्कृतीचा एक भाग असतंच. मग ह्याच्यामध्ये सादरीकरणामध्ये काही वेगळेपण आहे किंवा का पर्शियनमधल्या कुठल्याही स्टोरी टेलिंगला दास्तानगोईच म्हणतात? हां, याच्यामध्ये तुमचे 2 मुद्दे आहेत. पैकी दुसरा मुद्दा जो आहे त्याबद्दल मी आधी बोलतो की प्रत्येक गोष्ट ही दास्तान होऊ शकत नाही. बरं. उर्दूमध्ये सुद्धा ज्या कथांची किंवा कादंबऱ्यांची सुरुवात दास्तान या शब्दाने होते त्याचीही दास्तानगोई होईलच, त्या सांगता येतीलच असं नाही. तर दास्तानमध्ये 4 घटक आहेत. एक रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म. पैकी पहिला आहे रज्म, ज्याचा अर्थ आहे युद्धवर्णनं. दुसरा आहे बज्म म्हणजे शेरोशायरी, गाणी बजावणी, कविता वाचन, गझल, रुबाया वगैरे वगैरे. अय्यारी म्हणजे चतुरपणा, चलाकपणा. आणि तिलिस्म म्हणजे जादू. या 4 घटकांपैकी चारहीच्या चारही किंवा यातला कुठलाही एक ज्या कथेमध्ये असतो तीच दास्तान असते. आणि दास्तान हे फक्त वर्णनं नसतात, तर दास्तानमध्ये संगीत असतं आणि त्यातला शब्द हा बोलण्यासाठी लिहिला गेलेला असतो, तो वाचनासाठी लिहिला गेलेला नसतो. किंवा तो शब्द बोलता येईल अशी शक्यता तरी त्यात असावी लागते, तरच त्याची दास्तान होऊ शकते. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की याची सादरीकरणाची शैली इतर कला प्रकाराहून का वेगळी आहे, तर त्याला काहीही बाह्य साधनांची मदत लागत नाही. सांगणारा आणि ऐकणारा एवढे 2च घटक एका अवकाशात मौजूद असले की दास्तानगोई होऊ शकते. उदाहरणार्थ आपण जर त्याची तुलना कीर्तनाशी केली तर कीर्तनाची एक प्रतिमा आपल्या मराठी मनामध्ये बसलेली आहे की ढोलक म्हणजे मृदुंगम असला पाहिजे, टाळ असलं पाहिजे, कीर्तन करणारा माणूस एका विशिष्ट पद्धतीने बाराबंदी किंवा सदरा लिंगा घालून त्याला गळ्यात हार आणि विठ्ठलाच्या गजरानं ते सुरुवात होईल. ते त्याशिवाय कीर्तनाची एक वेगळी परंपरा किंवा एक प्रतिमा आपल्या मनात नाही. गाडगेबाबांची कीर्तनाची परंपरा खूपच वेगळी होती. पण गोंधळाशी समजा तुलना करून पाहिली तर देवीचा चौक असतो, कवड्यांच्या माळा असतात, तो लांबसर घागरा असतो जो गरगर गरगर फिरल्यानंतर फुलतो आणि ते बघण्यात एक वेगळी जादू असते. पण दास्तानगोईमध्ये असं काहीही नाही. त्याला रंगमंचाची अट नाही, त्याला विशेष पद्धतीच्या वाद्यांची कुठलीही अट नाही, त्याला काहीतरी धार्मिक सगळा पसारा मांडण्याची आवश्यकता नाही. सांगणारा आणि ऐकणारा असेल की दास्तानगोई होऊ शकते. आणि मुख्य म्हणजे त्यात गोष्टींचं बंधन नाही. त्या रात्रभर चालू शकतात, त्या महिने चालू शकतात, त्या अगदी 2 तासात संपूही शकतात. फक्त या 4 घटकांपैकी कुठला तरी एक घटक त्यात असणं आवश्यक आहे आणि त्यातला शब्द हा बोलला गेला पाहिजे, त्यात श्राव्य मूल्य असलं पाहिजे, हे आवश्यक आहे. बरं. आणि मग अंकित चड्डानी सादर केलेलं दास्तानगोई जेव्हा तू पहिल्यांदा बघितलंस तेव्हा तुला हे मराठीत का करावं असं वाटलं? की कोणी करत नव्हतं म्हणून करावं असं वाटलं, की असं त्याच्यामध्ये काय होतं ज्याच्यामुळे तू त्याकडे आकर्षिला गेलंस? अंकित चड्ढाचा दास्तानगोई पाहून एक नट म्हणून मी त्याच्या प्रेमात पडलो. दास्तानगोई हा पूर्णतः अभिनेत्याला प्राधान्य देणारा कला प्रकार आहे. अभिनेत्याची 2 हत्यारं आहेत, एकतर त्याचं शरीर आणि एकतर आवाज. ही दोन्ही हत्यारं ज्याला पूर्ण क्षमतेनं आणि
म्हणजे अभिनेत्याला एक असं असतंच की आपण किती पाण्यात आहोत हे तपासून बघावं. तर त्याला खरंच तपासायचं असेल आपण किती पाण्यात आहोत, तर त्याने दास्तानगोई करून बघावी. कारण हाताशी काहीही नसताना विशेष पद्धतीची रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, नेपथ्य, संगीत काहीही नसताना फक्त आवाज आणि शरीर, तेही अर्ध शरीर, कारण आम्ही वज्रासनात बसतो त्यामुळे कमरेखालचं शरीर पूर्णपणे वापरता येत नाही, कमरेवरचं शरीर वापरता येतं. तर अशा 1.5 हत्यारांच्या साह्यानं तुम्ही किती खिळवून ठेवू शकता प्रेक्षकांना, हे पूर्णपणे कसब आहे. आणि अंकित चड्ढाची दास्तानगोई पाहिल्यानंतर माझी नजरबंदी झालेली होती. मी असा खुर्चीतून उठूही शकत नव्हतो जेव्हा त्याची दास्ताने ढाई आखर के नावाची कबीरावरची दास्तानगोई मी पाहिली होती. आणि त्याचा ठाण्यात कबीर महोत्सवात मुंबईचा प्रयोग मी पाहिला होता 2012ला. तर म्हटलं की हे एकतर करून बघावं. आणि त्यापूर्वी दास्तानगोई मी कधी पाहिलेली नव्हती. दास्तान हा शब्द ऐकण्यात होता पण दास्तानगोई कधी पाहिलेली नव्हती. आणि मग त्यानुसार मी संशोधन करत गेलो. मग कळत गेलं की 2005 सालापासून हा कलाप्रकार पुनरुज्जीवित झालेला आहे आणि हिंदी उर्दूमध्ये त्याचे प्रयोग होत आहेत. मग एका लेखन कार्यशाळेच्या निमित्ताने दिल्लीत जाण्याची संधी मिळाली. मग दिल्लीत मी दास्तानगोईचे त्या दरम्यानचे सादरीकरणं सगळी पाहिली, परफॉर्मन्सेस पाहिले. आणि मग लक्षात आलं की आपल्याला आपलं जे काम उभं करायचंय ते हे फ्युजन म्हणून करता येईल. मराठीत कोणी करत होतं नव्हतं तेव्हा त्याचा संबंधही, मनात विचारही तो शिवला नाही. पण म्हटलं की आपल्याला काय करून बघायचंय आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या आर्थिक मर्यादेत आपण काय करून बघू शकतो, तर हे करून बघू शकतो. समजा मला उद्या कीर्तन करून माझ्यातला अभिनय तपासायचा असेल तर माझ्याकडे तसा समूह नाही, माझ्याकडे टीम नाही. तर म्हटलं की हे आपण करू शकतो. मग मी नसरुद्दीन शहांचा एक इस्मत आपा के नाम मधला घरवाली नावाचा एक दास्तानगोई पाहिली पृथ्वी थिएटरला. म्हटलं मग इथून माझा विचार पक्का झाला की हे आपण आपल्या मातृभाषेत केलं तर. मग मी जीएनच्या कथा शोधायला लागलो किंवा मग मी लोककथा आपल्या शोधायला लागलो. पण काहीतरी अडत गेलं आणि मी वेगळ्या कामात गुंतत गेलो आणि मग ते राहिलं. मग मी लखनौला जाऊन उर्दूतच केली आणि लखनौमधून परत आल्यानंतर मराठीत आणायला देखील मला 3 वर्ष गेली. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ती बांधायला सुरुवात केली मराठी दास्तानगोई. त्यामुळे करून बघू तर 2012 ते 2016 आणि 2016 ते 2020 असे 3 टप्पे आहेत. बर. आणि लखनौमध्ये जी दास्तानगोई तू सादर केलीस तर ती कुठली दास्तान होती? ती आत्ताच सांगितल्याप्रमाणे मीर अहमद देहलवींची किस्सा 4 दरवेश, हे 4 दीर्घ किस्से आहेत. दास्तान याचा अर्थ लांबलचक गोष्टी, ज्याच्या समांतर पद्धतीने दुर्गाबाई भागवतांनी मराठीत त्याला आचिख्यासा नावाचा एक शब्द वापरलाय की ज्या लांबलचक गोष्टी असतात त्या संपत नाहीत. त्या एका गोष्टीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशी गोष्टींची साखळी निर्माण होत जाते आणि सर्वात शेवटची कथा पहिल्या कथेला येऊन मिळते आणि गोष्टींचं आवर्तन पूर्ण होतं. आणि राचिन ढेरे त्याला कथननाट्य असं म्हणतात. तर दास्तानचा फॉर्मॅट किंवा दास्तानचा आकृतिबंध साधारणतः असा असतो. आणि आम्ही सादर करायचो किस्सा 4 दरवेश मधला पहिला किस्सा. त्याची सुरुवात अशी होती, अब आगाज किस्से का करता हूं, जरा कान धर सुनो और मुंसफी करो, मुझको फलक ने कर दिया जेरो जबर सुनो, जो पेश आई है शिद्दत मेरे तई, उसका बयां करता हूं तुम सर बसर सुनो. अशा पद्धतीने ती दास्तान सुरू व्हायची. तर त्यातला पहिला किस्सा अर्थात 2 तास तो लांबलचक होता, 30 पानांचा. तर त्यात मी आणि अस्करी नकवी असे आम्ही दोघंही सादर करायचो. पण दुर्दैवाने आम्ही त्याचे 3च प्रयोग करू शकलो, कारण तो लखनौचा, मी मुंबईवरून लखनौला जाणार, मग एकच प्रयोग करणार, ते अवघड व्हायला लागलं. त्यामुळे त्याचे दुर्दैवाने 3च प्रयोग झाले. आणि विशेषतः तू लखनौमध्ये होतास म्हणून तुला विचारतो की उर्दू उच्चार हे तिकडे खूप क्रुशल आहेत, कारण ते उच्चार जर आले नाहीत तर एक प्रकारे तू अशुद्ध बोलतोयस असं होऊ शकतं. तर त्याबद्दल थोडं सांग की याचं प्रिपरेशन विशेषतः उर्दू उच्चारांचं, कारण त्या दास्तानगोई जे मराठीत केलंस त्याबद्दल मी वेगळं विचारणार आहे तुला, पण या उर्दू उच्चारांचं आणि ह्याचं प्रिपरेशन, ते पूर्ण अंगामध्ये भिनवणं, ही प्रोसेस काय होती? याच्यासाठी मला अस्करीची खूप मोठी मदत झाली. मी त्याच्याकडेच राहायचो लखनौला. तो अकबरी गेट नावाच्या इलाख्यात राहायचा आणि त्याची मातृभाषाच उर्दू होती. तो
दास्तानगोईसोबत सोजखानी पण करायचा. बर. सोजखानी काय हे मी नंतर सांगतो. पण तो उर्दूच असल्यामुळे त्याने मला सांगितलं की पहली शर्त ये है कि मराठी लड़का उर्दू बोल रहा है, ये लगना नहीं चाहिए, सो आप सीख लो. तर मी त्याच्या समोर विद्यार्थ्यासारखा बसलो आणि मग तो मला सांगत गेला खुदा आणि खुदा काय फरक आहे. ज्याच्या खाली, ज्या शब्दाच्या किंवा वर्णाच्या खाली नुक्ता लागतो त्या नुक्त्याचा उच्चारही वेगळा असतो. ग हे उच्चार वेगळे आणि त्याचे अर्थ वेगळे. खुदा हे म्हटल्यानंतर ईश्वर, अल्ला, आणि खुदा म्हटल्यानंतर खोदाई, खोदणं, इतका फरक आहे. तर त्याच्याकडून हे मी ऐकत गेलो. थेट त्याच्याचकडे राहत असल्यामुळे एका अर्थाने गुरुकुल पद्धतीनं शिक्षण माझं सुरू होतं. तर दिवसाचे 2 तास आम्ही त्या उच्चारांवर काम करायचो आणि मग पुढचे 2 तास आम्ही आमच्या संहितेवर काम करायचो. अशा पद्धतीने ते काम झालं. आणि त्या दरम्यान कैसरबागमध्ये आम्ही फिरायला जायचो किंवा तो जुन्या लखनौमध्ये मला फिरायला न्यायचा. तेव्हा तिथे भातखंडे संगीत विद्यालय आहे. आपल्या श्रुती सडोलीकर काटकर तिथे संचालिका आहेत. तर भातखंडे संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी काही अवधी रचना मला शिकवल्या होत्या. तर त्या फार गोड सुफी रचना आहेत त्या. तर त्या अवधी उर्दूचा पण एक फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, काय त्याला रंग आहे त्याच्यावर. तर काही आठवत? हो, मला फारच एक ती शाह नई मता नावाचे एक सुफी संत होते, त्यांची एक रचना आहे. संपे काशी से चला जानिबे मथुरा बादल, ठहरता है कभी गंगा कभी जमुना बादल, खूब छाया है सरे गोकुल और मथुरा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल. अशा पद्धतीने काही रचनाही शिकवल्या. संगीत ऐकल्यामुळे मला त्या भाषेतलं संगीत पकडता आलं, त्यामुळे उच्चाराला त्रास झाला नाही. आणि उर्दू गझल लहानपणापासून ऐकत असल्यामुळे ना, प्रत्यक्ष बोलताना फार कष्ट करावे लागले नाहीत. कारण त्यातले अगदी साधे, आता आजार, जखम हे शब्द मराठीतही आहेत, हे उर्दूतून आलेले आहेत. त्यामुळे कानाला आपण मराठीत जवळपास ऐकतोय की काय असा एक भास होत होता. हा, फक्त ख, ग, क याच्या तालमीसाठी थोडासा वेळ लागला, पण ते तालमी करून करूनच होत गेलं, ती त्यात सफाई येत गेली. वा. आपण आता मराठी दास्तानगोईबद्दल बोलूया. की तू म्हणालास की मी अनेक गोष्टींवर संशोधन करत होतो, जी ए कुलकर्णींच्या कथा बघितल्या, पण तू मुंबईची गोष्ट सांगितलीस. तर तुझं सगळं बालपण कल्याणमध्ये गेलं. तसं म्हटलं तर मुंबईशी मला माहिती नाही तुझा संपर्क होता का, पण मुंबईच का, म्हणजे मुंबईची गोष्ट का निवडावीशी वाटली? उर्दू दास्तानगोई मराठीमध्ये सादर करताना कुठल्या कथा निवडाव्यात, तर ज्याच्यात तिलिस्म आहे, तर अशा पद्धतीने ज्यात एक रहस्य आहे, गूढ आहे. तर मला GNच्या कथा आवडत होत्याच, पण काहीतरी एक तांत्रिक प्रश्न असा होता की त्याच्या परवानग्या कशा आणि कोणाकडून मिळवायच्या, कारण त्यावेळेला काही संपर्क नव्हते. दुसरा विचार असा केला की आपल्याला माहिती असलेली दास्तान करावी. तर मुंबईशी माझा संपर्क होताच. मी कल्याणमध्ये सगळं झालेलं असलं, शिक्षण किंवा माझा जन्म किंवा माझं सगळं पालनपोषण, तरी मुंबईशी संपर्क होताच. कामानिमित्ताने मुंबईत येणं जाणं व्हायचंच, त्यामुळे मुंबई बऱ्यापैकी माहितीची होती. त्यामुळे आपली मुळं ज्या प्रदेशातली आहेत आणि ज्या विषयासंदर्भात आपल्याला जिव्हाळा आहे आणि माहिती आहे, अशा पद्धतीनंच तो निवडावा हे मनात आलं. आणि अर्थात पहिला मुद्दा आला की मुंबई. मग मुंबईची गोष्ट सांगूया. दुसरी गोष्ट की त्या दरम्यान संशोधन करताना हेही लक्षात येत गेलं की शहराची गोष्ट अशा पद्धतीने सांगितली गेलेली नाही. मुंबई शहराबद्दल ऐतिहासिक महत्त्वाचं लिखाण झालेलं आहे.
त्याच्यावर झालेल्या हल्ल्यांचं एक रिपोर्टाज झालेलं आहे, पण तरीही ती माहिती आहे, ती अकॅडमिक्स आहेत. मुंबईसारखा प्रदेश, मुंबईसारखं शहर, त्याच्यात इतके किस्से आहेत, तर कोणाला ती मुंबई शहराची गोष्ट का नव्याने सांगावीशी वाटू नये. मुंबईबद्दल कथा अनेक लिहिल्या गेलेल्या आहेत, पण परफॉर्मिंग आर्ट्समधून एक गिरगाव व्हाया दादर या नाटकानंतर मुंबईबद्दल काही आलेलं माझ्या बघण्यात नाही. तर म्हटलं की आपण आपल्या मुंबईची गोष्ट सांगूया. आणि त्याला एक माहितीचा स्रोत असाही होता की दास्ताने दिल्ली नावाची किंवा अशाच पद्धतीच्या एका वेगळ्या शीर्षकाची गोष्ट किंवा एक सादरीकरण ओम पुरी आणि नसिरुद्दीन शहा काही काळापूर्वी दिल्लीत करायचे. तर ते अर्थात बघितलेलं नाही, ते कधीच्या काळी म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी झालेलं असेल. पण म्हटलं की त्यांनी दिल्ली अशा पद्धतीने सांगितलेली असेल तर आपण मुंबई अशा पद्धतीने सांगूया. मग मुंबईबद्दलचं संशोधन सुरू झालं, पण दरम्यान टाळेबंदी सुरू झाली आणि सगळं ठप्प झालं. तर मग तोपर्यंत घरात महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, पुढारी या सगळ्या वर्तमानपत्रांच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या होत्या. त्या शोधायला सुरुवात केली. त्यातनं वेगवेगळे किस्से मिळत गेले. घरात काही पुस्तकं होती जी मुंबई दिनांक होतं अरुण साधूंचं, ते हाताशी लागलं. मग मित्राकडे ज्यांच्याकडे पुस्तक संग्रह आहे तर त्यांना फोन करून की तुझ्याकडे पुस्तक असेल तर बघ, त्यातलं मुंबईबद्दल काही असेल तर फोटो काढून पाठव. अशा पद्धतीनं काम केलंय सर. आणि ती दास्तान बांधली. दास्तानगोई बांधताना एक मात्र काळजी घेतली की हे अकॅडमिक लेक्चर होणार नाही, कारण ती दास्तान आहे, ती गोष्ट आहे, त्याचं लेक्चर करता कामा नये. त्यामुळे फक्त किस्साला किस्से जोडून आणि मधला एक धागा तसाच वाहता ठेवून ती दास्तान मी आणि धनश्रीने अगदी व्हिडिओ कॉलवर दर दिवशी फक्त तास ते सव्वा तास काम करून बांधली. आम्ही पहिला टाळेबंदीचा सगळा काळ ही दास्तान अशा पद्धतीने बांधत गेलो. मग आम्ही मुंबईबद्दल संशोधन करतो तर अनेक जणांनी काही गोष्टी त्यांच्याकडे होत्या त्या ईमेल केल्या किंवा व्हॉट्सॲपवर पाठवल्या. त्याच्यापैकी एक तात्या अभ्यंकरांची जी कामाठीपुरातला हिजड्यांचा गणेशोत्सव हा जो किस्सा होता तो अगदी मला माझ्या मित्राने व्हॉट्सॲपवर पाठवला की अरे तू हे करतोस, कदाचित हे वाचून बघ, तुला आवडेल. आणि हा मूळ याचे कोण लेखक? तात्या अभ्यंकर नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते खूप विक्षिप्त होते, पण त्यांनी अनेक वेश्यांना वेश्या व्यवसायाबाहेर काढून चांगल्या मार्गाला लावलं. कोणाला शिवण काम सुरू करून दिलं, कोणाला वेगळं काही सुरू करून दिलं. आणि त्यांचा मिसळपाव.com नावाची एक संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या परवानगी घेऊन फोटो सकट त्यांचे किस्से लिहिलेले आहेत. नंतर ती वेबसाईट माझ्या बघण्यात आली, पण हा किस्सा मात्र मित्रांनी पाठवला की हे वाचून बघ. आणि मग त्याच्यामध्ये फक्त काही एक रंगावृत्ती त्याची करून आम्ही तो किस्सा निवडला, कारण तो होताच इतका म्हणजे वेगळी तिलिस्मच आहे ते इतकं वास्तव आहे की ते जादुई वास्तव आहे की काय असं वाटावं तसं आहे. नाही, पण मी आत्ता ऐकताना मला तो एका बाजूला प्रयोग पण दिसतोय. आणि तू आत्ता म्हटलंस की आम्ही ते दर रोज 1-1 तास किंवा सव्वा तास असं बसून तो प्रयोग बांधला, पण त्याच्यामध्ये एक परफॉर्मन्स आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त प्रयोग बांधणं म्हणजे फक्त अ ला ब चिकटवणं असं नाही. तर मला या प्रोसेसबद्दल जास्त उत्सुकता आहे की हे तुम्ही लॉकडाऊनमध्ये विशेषतः हे सगळं कसं काय केलं? लॉकडाऊनमध्ये मी आईबाबांच्या घरी कोकणात होतो आणि धनश्री तिच्या आईबाबांच्या घरी होती. त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉलवरनं हे काम केलं. पण पहिली टाळेबंदी जशी शिथिल झाली तसा मी मुंबईत आलो आणि 4 दिवस धनश्रीकडे राहायला गेलो. आम्ही तोपर्यंत व्हिडिओ कॉलवर एक संहिते त्याचं एक साधारणपणे 60% काम पूर्ण झालं होतं. आता प्रत्यक्ष भेटून त्यातलं संगीत, त्यातले बीट्स पकडणं आणि आता प्रत्यक्ष अगदी दोघं शेजारी बसून आता बोल, नाही मग हा सूर असा घे, असं आम्ही एकमेकांना आमच्या एकमेकांच्या चुका सुधारत गेलो. आणि मग 4 दिवसात ती दास्तानगोई उभी राहिली, कारण तोपर्यंत सूर एवढा पक्का बसला होता आणि संहिता दोघांनी मिळून बांधलेली असल्यामुळे आम्हाला माहिती होतं. आत्ताही प्रयोगात काही वेळेला जेव्हा बदल करण्याची वेळ येते तेव्हा ती कुठूनही आम्ही म्हणजे मांजर कसंही फेकलं की ते 4 पायांवर उभं राहतं, तसं आता दास्तानगोईचं झालेलं आहे. त्या 4 दिवसात आम्ही एकमेकांच्या चुका सुधारत आम्ही तो परफॉर्मन्स उभा केला आणि अभिजित देशपांडेंसमोर त्याचा 0 शो केला.
एक एक प्रेक्षक होता आमच्या झिरो शोला. म्हणजे काशीनाथ घाणेकरचे दिग्दर्शक? नाही. अभिजित देशपांडे म्हणजे लेखक आहेत, चित्रपट समीक्षक आहेत, आणि सोमय्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडे आम्ही चित्रपट शिकलो, तर आम्ही त्यांनाच बोलवलं, कारण ते त्यातल्या त्यात जवळ राहत होते. तर ते धनश्रीच्या घरी आले आणि आम्ही दोघांनी एका प्रेक्षकासमोर त्याचा रंगीत तालीम, त्याचा झिरो शो सादर केला. आणि मग त्यांच्या काही फीडबॅक्सने आम्ही थोडेसे अजून बदल केले आणि पहिला प्रयोग सोलापूरला 14 फेब्रुवारी 2021 सादर झाला आणि तो विनय नारकरांच्या घरात झाला 15 प्रेक्षकांसमोर. मग त्यानंतर लगेच दास्ताने सोलापूर करा वगैरे अशी काही आली. आम्ही जिथे जिथे प्रयोग करतो तिथे तिथे त्या सगळ्या प्रेक्षकांना वाटतं की आता आमच्या शहराची गोष्ट, म्हटलं ते होऊ शकतं. आणि धनश्री खंडकरची निवड हे याच्या मागे काय? धनश्री खंडकरची निवड अशासाठी, कारण धनश्रीला मी माझ्या महाविद्यालयीन काळापासून ओळखतो. आम्ही एका पेंढरकर महाविद्यालयात शिकलो. ती विज्ञानाची विद्यार्थिनी, मी कला शाखेचा विद्यार्थी. पण काहीतरी कुठल्या तरी कविता वाचन, अभिवाचन किंवा नाटक याच्यामध्ये आम्ही एकत्र होतो आणि तिचा अभिनय मी तेव्हापासून पाहत होतो. तर आता कोणाला विचारणार? आणि आम्ही त्यापूर्वी एक कार्यक्रम करायचो, तो मुंबईबद्दलच होता, पण तो वेगळा होता, युनायटेड सिटी ऑफ मुंबई नावाचा. तर तिथे आम्ही ते अभिवाचन होतं, तर मी आणि धनश्री मिळूनच ते अभिवाचन अशाच पद्धतीने खाजगी स्वरूपात करायचो. तर म्हटलं की आता नव्याने कोणीतरी शोधण्यापेक्षा आपण धनश्रीलाच विचारूया. आणि तिला मी फोन करून ही कल्पना दिली की दास्तानगोई नावाची अशी एक पद्धतीचा एक आर्ट फॉर्म आहे उत्तर भारतातला, तर मला तो मराठीत आणायचा आहे, तर आपण करूया का? तर मी बेसिक तिला सगळं त्या व्याकरण समजावत गेलो आणि आम्ही प्रत्यक्ष संहिता बांधायला सुरुवात केली. असो. मगाशी त्या प्रोसेसबद्दल अक्षय तू म्हणालास की मी पुस्तकं वाचली किंवा ह्याच्यातनं मुंबई मी पाहत गेलो, वाचत गेलो, पण मला आणखीन थोडंसं त्याच्याबद्दल इलॉबरेटली थोडंसं सांग की एक परफॉर्मन्स जेव्हा आपण उभा करतो तेव्हा आपण तो व्हिज्युअलाइज करतो आधी, तर ह्या दृष्टीने कोणाचा प्रभाव होता, कोणाचे इन्फ्लुएन्सेस होते, किंवा त्या दृष्टीने काय विचार करत होतास त्या लॉकडाऊनमध्ये की आपल्याला एक प्रयोग बांधायचा आहे? तर त्यातल्या पुढच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येणारे ते म्हणजे त्यासाठी लागणारी शारीरिक कपॅसिटी निर्माण करणं. त्याबद्दल आपण वेगळं बोलूया, पण ओव्हरऑल हा प्रयोग बांधताना डोळ्यासमोर काय काय होतं तुझ्या? दास्तानगोई मी केलेली असल्यामुळे मला अंदाज होता त्या आर्ट फॉर्मचा, किंवा मला 2 तास बसण्याची आधी सवय होती. मधल्या 3 वर्षात ती मोडली हेही खरं, कारण त्यानंतर मी दास्तानगोई केलेली नाही. किस्सा 4 दरवेश नंतर माझ्यावर जो प्रभाव होता तो अंकितचाच होता, कारण मी त्याची दास्तानगोई पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून पाहिली होती आणि तिनं मी म्हणजे संमोहितच झालो होतो. प्रत्यक्ष करतानाही उर्दू माझ्यावर अंकितचाच प्रभाव होता आणि आजही माझ्यावर अंकितचाच प्रभाव आहे आणि तो नाकारण्याचं कारण नाही. त्यामुळे दास्तानगोई सादर करताना त्याचं दृश्यरूप, त्या सगळ्या लखनवी पांढऱ्या शुभ्र वेशातलं दृश्यरूप जे होतं ते अंकितचंच आहे. तो लखनवी वेश आहे आणि तो सफेद, शुभ्र, धवल यासाठी आहे, कारण दास्तानगोईमधलेच इतके रंग आणि त्यातले एक रसपरिपोष आहे की तो पांढऱ्या रंगावर उठून यावा. कदाचित तो पांढरा वेश यासाठी असावा कारण ते कॅनव्हास आहे आणि त्या कॅनव्हासवर कथांमधले, दास्तानमधले रंग स्ट्रोक्स सारखे जाऊन एक त्याचं पेंटिंग तयार व्हावं, म्हणून तो पांढरा शुभ्र वेश आहे आणि तो लखनवी वेश आहे. तर माझ्यावर तो प्रभाव होता, अजूनही आहे. आणि मला अनेकांनी असंही विचारलं की मराठीमध्ये आणताना मग वेश बदलला का नाही? एकतर हे फ्युजन आहे, उर्दू कला प्रकार आणि मराठी साहित्य याचं, त्यामुळे त्याचं दृश्यरूप उर्दूच राहावं, नाहीतर मग त्यात उर्दू काही उरलं नसतं. तो म्हणून मी वेश तो तसाच ठेवला. दुसरी गोष्ट की गोंधळ्यांचा वेश घातला असता तर त्याला एक विशिष्ट संदर्भ आले असते आणि आम्ही बसून, वज्रासनात बसून दास्तानगोई सादर करतो, तो घागरा फिरला नाही तर त्याची मजा नाही. तर मग ते का? दुसरं गोष्ट म्हणजे पांढरा सदरा लेंगा घालूनही ते बसूच शकलं जात होतं, पण मग ते फ्युजन राहिलं नसतं. त्यामुळे तो पांढरा शुभ्र वेश, धनश्रीचा अनारकलीचा पद्धतीचा आणि माझा जो अंगरखा आहे तो, हे करत असताना अंकितची इमेज मनासमोर होती, अजूनही आहे, त्यामुळे ते दृश्यरूप तसंच ठेवलं.
आणि हे करत असताना तुम्ही असं विचारलं होतं की त्याचं शारीरिक हे काय, किंवा ते आपण वेगळं ते आपण वेगळं बोलू. मला आता महत्वाचं हवं आहे की तो प्रयोग बांधताना काय काय बघत होतास, की आपण जी तयारी करत असतो तर एक असतं की आपण ज्याच्यावर काम करतो त्याच्यावर प्रत्यक्ष काम करणं, आणि आपला एक अभ्यास असतो, एक वेगळा रियाज असतो. बरोबर. तर तो रियाज काय होता? 2 पद्धतीचा होता. एकतर संगीत आणि एकतर वाचन. जसं मी म्हटलं की वाचन किंवा संदर्भ मिळवणं फोन करून किंवा घरात अगदी वर्तमानपत्राच्या पुरवण्या शोधण्यापासून ते सगळं सुरू होतं. पण मुंबई संदर्भात पारंपरिक गाणी शोधून काढली. त्याच्यात मुंबईतल्या जुन्या काळातली काही बायकांनी रचलेली गाणी होती. मुंबईच्या लावण्या होत्या, त्यात वसंत बापटांची लावणी मिळाली, दादा कोंडकेंनी लिहिलेली लावणी मिळाली, पठ्ठे बापूरावांची तर प्रसिद्धच आहे आणि ती आहेच सुद्धा. हा, ती आहे. पण बडी मुंबई नगरी ग बडी बाका जैसी रावणाची दुसरी लंका, अशा पद्धतीनं पारंपरिक लोकगीतही शोधली. कारण उर्दू दास्तानमध्ये मध्ये मध्ये उर्दू शेरोशायरी वापरली जाते. मराठीत आणताना काय करायचं तर मुंबई संदर्भातली गाणीच वापरू असा एक विचार आला. पण ती गाणी स्वल्पविरामासारखी न येता कथानक पुढे घेऊन जाणारी असेल असा एक विचार केला होता. त्यामुळे मुंबईतली पारंपरिक सगळ्या संगीत आणि मराठी प्रामुख्याने ते शोधत गेलो. मुंबई संदर्भात असलेली सगळी जुनी गाणी हिंदी ती शोधली. त्याच्यापैकी 1-2-3 गाणी आहेत. या दरम्यान आपल्याकडे एक प्रसिद्ध गाणं ते आहे, ते द्वैयर्थी गाणं म्हणून आपल्याकडे ते फार बदनाम आहे, वाट बघतोय रिक्षावाला. पण ते ऐकल्यानंतर आणि ते ज्या बायकांनी रचलंय हे कळल्यानंतर मला त्याचा एक वेगळा अर्थ गवसला की दुधवाल्यानं वाजवली घंटी, आवाज ऐकून उठला बंटी. हे शब्द आपण त्या उडत्या चालीच्या संदर्भात ऐकले तर आपल्याला वेगळे अर्थ काही शृंगारिक लागत जातात, पण ते तसे नाही आहेत. या बायका अशा एका वर्गातून येतात की त्यांचे संसार त्यांनीच टिकवलेले आहेत. त्यांचे नवरे फक्त दारू पिऊन तर्र असतात. ते बायकोला मारहाण करतात, ते तिला सगळ्याच अर्थाने लुबाडतात, ते अगदी नको नकोसं आयुष्य करतात. पण या बायका खमक्या आहेत. त्यामुळे त्या बायका संसार धरून आहेत. आणि या जेव्हा आपल्या कामाच्या ठिकाणी दररोज भेटतात, मच्छी बाजारात असो अजून कुठे असो, तेव्हा या आपलं दुःख एकमेकींना सांगतात. बरं, आता ते इतकी वर्ष सांगून सांगून एवढं मन निबर झालेलं आहे की त्या सगळ्या हसत हसत सांगतात की आता त्याचं काही वाटेनासच झालेलं आहे. अनेक बायकांना असंही आहे की रोज नवऱ्याने मारलं नाही तर मी काही पाप केलंय का अशी भावना आता त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्या इतक्या वेगळ्या शब्दात ती ट्रॅजेडी सांगतात आणि आपल्याला ऐकताना वेगळं वाटतं, पण त्यांचे संदर्भ त्यांना बरोबर कळत असतात. तर अशा पद्धतीचा रियाज सुरू होता आणि हे सगळं एकत्र करत 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 त्याचा निचोड दास्तानगोईमध्ये आणला. मग काही ज्येष्ठ कलाकारांना तू कन्सल्ट केलेलंस किंवा? हो, मुंबईवर काम करणाऱ्या मुरली रंगनाथन यांना मी कन्सल्ट केलं होतं, किंवा मुंबईबद्दल बरंच लिखाण करणाऱ्या आणि मुंबई संदीप दहिसरकर आहेत त्यांना मी कन्सल्ट केलेलं होतं. तर अशा काही मंडळींशी मी बोललो होतो की काय करता येईल. फक्त मी त्यांना एक स्पष्ट सांगितलेलं होतं की मला ऐतिहासिक माहिती देऊ नका, मला किस्से द्या, कारण मला ते हवे होते. सो अशा अनेकांशी मी बोलत होतो. मुंबईतल्या काही भेंडी बाजार, नळ बाजार अशा पद्धतीच्या, बहरामपाडा अशा भागामध्ये राहणाऱ्या, अँटॉप हिल अशा भागात काही राहणाऱ्या मित्रांशी बोलत होतो. नितीन जाधव त्यात होता जो मूळचा अँटॉप हिलचा आहे. तर त्यानं पाहिलेली अँटॉप हिल कशी होती हे मी ऐकत होतो, कारण मी त्या भागात कधी गेलेलो नव्हतो आणि तो त्या भागातला मुलगा होता, त्या भागात जन्माला आलेला मुलगा होता. त्यामुळे मला एक सोर्स असा होता की त्याच्याकडूनच ऐकणे, कारण सगळं बंद होतं, जिल्हा बंदी होती, कुठेही जाता येत नव्हतं. फक्त मला असं विचारायचं आहे की एक नाटकीय परफॉर्मन्सच्या दृष्टीने काही कलाकारांना तू याबद्दल काही बोललेलंस? नाही, कारण दास्तानगोई ही मलाच माहिती होती, कारण मी ती उर्दूमध्ये करत होतो. अनेकांना त्याचा गंधही नव्हता. आता राजीव नाईक, शफाअत खान यांनी दिल्लीत काही परफॉर्मन्सेस पाहिलेले होते, पण ते फक्त प्रेक्षक म्हणून पाहिले होते, तर ते काय सांगू शकणार. तर मी अशा पद्धतीने अभिनयाच्या बाबतीत कोणाशीही सल्लामसलत किंवा विचारविनिमय केलेला नव्हता. हां, मी विषयासंदर्भात, आशयासंदर्भात मुंबईच्या तज्ज्ञांशी किंवा वेगवेगळ्या भागातल्या मुलांशी जे माझे मित्र आहेत त्यांच्याशी मात्र बोलत होतो. बरं.
आणि आता महत्त्वाचा मुद्दा जो मगाशी मी तुला म्हटलं की याची एक तयारी म्हणून जो रियाज जो आहे की 2 तास मला लोकांना खेळवून ठेवायचं असेल तर आधी तुम्ही स्वतः खूप त्याच्यामध्ये त्याच्यातली जी एनर्जी आहे ती थक्क करणारी आहे. तर मग मी ना एका पक्ष्याबद्दल ऐकलंय की एक पक्षी आहे जो स्थलांतर करताना एका समुद्रावरून काही तास उडत असतो, काही तास, आणि त्याला मध्ये ब्रेक पण नसतो. मी चुकत नसेन काही दिवस उडतो तो, आणि असं उडायचं असतं म्हणून तो कित्येक महिने तो त्याची प्रॅक्टिस करतो आणि त्याचं शरीर तसं करून घेतो. तर तू स्वतः एक व्हॉइस कोच आहेस, त्याबद्दल पण आपण वेगळं बोलू. पण दास्तानगोईसाठी हा शारीरिक रियाज काय होता? शारीरिक रियाज म्हणजे 2 टप्प्यांवर होता. एकतर दमसास तुमचा टिकवून ठेवणे किंवा तो वाढवणे, त्याची क्षमता वाढवणे, आणि वज्रासनात 2 तास पुन्हा एकदा बसण्याची तालीम करणे. आम्ही जसं मी आणि धनश्री एक तासभर व्हिडिओ कॉलवर तिथे तालीम करायचो किंवा संहिता बांधायचो, तसं आम्ही ठरवून घेतलं होतं आपल्याला जमेल तसं दिवसातला काही वेळ, आणि तो वाढवत न्यायचा, वज्रासनात बसायचा. मी 2016-17 मध्ये करत होतो तेव्हा बसत होतो, पण अर्थात मधल्या 3 वर्षात ती सगळीच सवय मोडली होती. ती पुन्हा करून घ्यावी लागली. त्यासाठी वजन काही एक प्रमाणात कमी करावं लागलं, कारण पायांवर भार यायचाच. तर पायांचे व्यायाम करून मग वज्रासनात बसणे, मग ती वेळ वाढवत नेणे, आणि हाच सगळा काय म्हणूया सगळे पॅरामीटर्स दमसास वाढवणे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये, टाळेबंदीच्या काळामध्ये दमसास वाढवण्याचे आवाज जे काही एक्सरसाइज होते ते करतच होतो. या काळात पेटीच्या आधारानं आरोह अवरोह परत त्या आधाराने काही करून पाहिले. सो अशा पद्धतीने आम्ही आमची तालीम केली. धनश्रीचं एक त्यातल्या त्यात बरं होतं, कारण ती एक कथक नृत्यांगना आहे. गेली अनेक वर्ष ती त्या तालमीत आहे, त्या रियाजात आहे, त्यामुळे तिला शारीरिक क्षमता खूप जास्त आहे. आणि ती सडपातळ असल्यामुळे, तिचं वजन कमी असल्यामुळे तिला तसा फार त्रास होत नाही, कारण 2 पायात गुडघ्यातून वाकून बसण्याची सवय तिला आहे. मला तसं नव्हतं. मधल्या काळात प्रचंड वजन वाढल्यामुळे माझा सगळा भार पायांवर राहायचा आणि गुडघे त्रास द्यायचे. पण हेच हळूहळू ती वेळ वाढवत नेऊन ते बसलो. पण व्हॉइस कोच असल्यामुळे माझा दमसास मला त्याच्यामध्ये त्रास झालेला नाही. तर तो धनशीला तो रियाज जास्त करावा लागला. तर असा मी शारीरिक क्षमतेत हे होतो. आणि दुसरं मला एक कुतूहल म्हणून विचारतो, आणि केवळ तो एक नेपथ्याचा भाग आहे म्हणूनही विचारतो, की त्या एकाच तबकातून तुम्ही पाणी पिता, तर त्याचा सिग्निफिकन्स सांग ना. कारण ते दास्तानगोंचं पाणी पिण्याचं फुलपात्र आहे. बरं. ते एक विशिष्ट पद्धतीचं असतं. आम्ही म्हणजे लखनौमध्ये करत असताना तिथे 2 पात्र होती, कारण ती सहज उपलब्ध होती. मुंबईत आम्ही शोधत होतो तेव्हा आम्हाला तशी फुलपात्र मिळाली नाही. आत्ता जे फुलपात्र ते आम्ही वापरतो ते नळ बाजारातल्या भंगाराच्या दुकानातून घेतलेलं पितळेचं भांड आहे, ज्याला चांदीचा मुलामा फक्त आम्ही दिलेला आहे. आणि ते एकच वापरतो अशासाठी, कारण दास्तानगो कितीही असले तरी त्याचा अंतिम परिणाम जणू काही एकच माणूस गोष्ट सांगतो आहे असा साधला जावा हे अपेक्षित असतं. ते दृश्यातून कसं दाखवणार, तर ते एक फुलपात्र आम्ही दोघांमध्येच वापरतो. दास्ताने रामजीसाठी मध्ये पण मी आणि नेहा कुलकर्णी जेव्हा ते सादर करतो तेव्हा ते एकच फुलपात्र असतं, आणि त्याची व्यावहारिक अडचण अशी की आम्हाला हुबेहूब दुसरं पात्र सापडलं नाही. ही त्याची खरी व्यावहारिक अडचण, की हुबेहूब तसंच सापडलं नाही. आणि मातीची भांडी वापरायची नव्हती, कारण प्रवासात ती कितीदाही फुटू शकतात. त्यामुळे किती वेळा ती नवीन विकत घ्यायची आणि किती वेळा ती सांभाळत बसायची. त्यापेक्षा आम्ही ते एकच पात्र वापरलं, आणि त्यातनं मात्र क्रिएटिव्हली परिणाम हा आपसूक काय म्हणूया साध्य झाला, की 2च दास्तानगो पैकी पात्र एकच, कारण ते जणू काही एकच गोष्ट सांगताय. तर दृश्य रूपात ते मेटाफर झालं आणि वेश हा एक रूपक झाला. वा. यातलं काही तुला आवडीचं काही सादर करायला आवडेल, ज्याच्यातनं मग तो अख्खा कार्यक्रम बघणं हा एक अनुभव आहे, आणि माझं प्रत्येकाला सांगणं असतं की जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तो त्यांनी प्रत्यक्ष बघावा, त्यामध्येच गंमत आहे. पण तरी सुद्धा याच्यातलं काहीतरी जरूर माझी एक पर्सनल फरमाईश मी शेवटी सांगेन. यातलं तुला काय? मला अण्णाभाऊ साठेंची जी मुंबईची लावणी त्यांनी लिहिली आहे ती मला खूप आवडते ती. तर त्यातली 2 कडवी मी सादर करतो.
मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती, कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती, कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती, परळात राहणारे रात दिसरा बनारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती, दादार हे जीर जीर जी जी, दादार हे जीर जीर जी जी. अरे लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती, लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती, मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती, मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती, मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती. अण्णा भाऊ साठे म्हणे, अण्णा भाऊ साठे म्हणे, झटकून या दुबळे जिणे, होणार विजयी ते रण करती, दादार हे जीर जीर जी जी, दादार हे जीर जीर जी जी. मस्त, क्या बात आहे. यातली एखादी दुसरी कविता अरुण कोलटकरांची एक कविता आहे त्याच्यामध्ये, ती सादर करायला आवडेल. चरित्र नावाची एक अरुण कोलटकरांची कविता आहे आणि ती मुंबईच्या सगळ्या माणसांच्या स्वभावाचा एक्सरे आहे असं मला वाटतं. तर ती कविता अशी आहे की, नाळेला गाठ मारून सुईण म्हणाली, पेढे आणा हो पेढे आणा, कानाला सुई टोचून सोनार म्हणाला, 2 रुपये झाले 2 रुपये, दंडाला देवी टोचून नर्स म्हणाली, आलेले अजिबात दुखत नाही अजिबात दुखत नाही, बुल्लीला पट्टी लावून बबन म्हणाला, तुझ्यापेक्षा माझं मोठं आहे, तुझ्यापेक्षा माझं मोठं आहे, पाठीत गुद्दा मारून बबन म्हणाला, तुझ्या बापाची आणि माझ्या बापाची कुस्ती लागली तर, घोट्यावर लाथ मारून बबन म्हणाला, चले चल रडोबाई कुठला चल, पावलाला पाऊल लावून बनी म्हणाली, सायकल सायकल खेळूया काय सायकल सायकल, कुशीचा चिमटा घेत बनी म्हणाली, अरे हे पावळट पांघरुणात ये ना, पांघरुणात ये. पायावर पाय देऊन एक जण म्हणाला, सॉरी यार सॉरी, दिखा नाही सॉरी. डोळ्यात छत्री घालून एक जण म्हणाला, सॉरी यार भाई माफ करना, दिखा नाही, चल रात गई बात गई. अंगावर ट्रक घालून एक जण म्हणाला, दिखता नाही मादर चोत, दिखता नाही. नाळेला गाठ मारून सुईण म्हणाली, पेढे आणा हो पेढे आणा, नाळेला गाठ मारून सुईण म्हणाली, जा पेढे आणा पेढे आणा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात हे सगळं बघितल्यानंतर? म्हणजे खूप असतील, खूप छान वगैरे सगळं आहे, पण लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया लोकांनी मनापासून, म्हणजे साध्या सामान्य प्रेक्षकांनी दास्तानगोई अगदी सहज स्वीकारली आणि हा प्रयोग मोठा केला तो पत्रकार, लेखक आणि कवींनी. मला सांगायला अत्यंत खंत वाटते की माझ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास ना के बराबर लोकांनी हा प्रयोग पाहिलेला आहे. कदाचित महाराष्ट्राचं ते वैशिष्ट्य असेल की आपल्या क्षेत्रामध्ये जे प्रयोग होतात ते पाहायचे नाहीत, पण मला अक्षरशः खूप मोठी मदत झाली ती लेखक, कवी, पत्रकार या मंडळींची झाली, कारण त्यांनी भरभरून स्वतःहून या प्रयोगाबद्दल लिहिलं, त्यांनी हा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवला. आणि दुसरी अत्यंत सामान्य घरकुलातली माणसं, मित्राचे आईवडील किंवा कोणीही, ते नुसते प्रेक्षक म्हणून बघायला आले नाहीत, तर ते प्रेक्षकांमधले पुढे आयोजक होऊन त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातले प्रयोग दिले. त्यामुळे हा या 2 माणसांनी, या 2 तुकड्यांनी मोठा केलेला प्रयोग आहे किंवा तो अधिक स्वीकारलेला प्रयोग आहे. पण मनोरंजन क्षेत्रातल्या मंडळींचा विचाराल तर ते आलेले नाहीत, दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता मला वाटतं की बडीबाका जवळपास विराम त्याला लागलेलाच आहे. आता दास्ताने रामजी चालू आहे, पण दास्ताने रामजी तरी ते बघतील अशी अपेक्षा आहे. सो व्हॉट इज दास्ताने रामजी, काय आहे त्याच्यात? दास्ताने रामजी ही मराठीतले प्रसिद्ध लेखक दिगंबर बाळकृष्ण मुकाशी यांच्या आता आमोद सुनास झाले या कथेवर आधारित आहे. आणि जन्म आणि मृत्यू हा त्याचा विषय आहे आणि त्याची ती दास्तानगोई आहे. दास्तानगोई 2 प्रकारांची असते. एक असते ती एक विषयसूत्र तुम्ही घेता, एक आपण कल्पना करूया की वेगवेगळ्या फुलांचा हार, ज्याच्यात धागा, सूत्र एक असतं आणि ज्याला वेगवेगळी फुलं गुंफलेली असतात. तद्वतच दास्तानगोईमध्ये एक विषय सूत्र घेतलं जातं आणि त्याला वेगवेगळे किस्से जोडले जातात, जे दास्ताने बडीबाकामधून आपल्याला दिसतं. आणि दुसऱ्या पद्धतीची दास्तानगोई अशी असते की एकच एक धागा आणि एकच एक फुलं, म्हणजे एकाच फुलांचा हार, झेंडूचा हार, जास्वंदीचा हार, अजून कुठला हार. तर दास्ताने रामजी ही दुसऱ्या पद्धतीची दास्तानगोई आहे. जन्म मृत्यू हा त्याचा विषय आहे आणि त्याच
विषयाला वाहिलेलं एकच कथानक आहे, त्याला वेगवेगळे किस्से नाही आहेत. हं. दास्ताने रामजीमध्ये एका कथानकात 2 वेगवेगळी स्थळं आहेत, पण कथानक मात्र एकच आहे. तर अशा दोन्ही पद्धतीच्या दास्तानगोई मी करून पाहिलेल्या आहेत. तर दास्ताने रामजी ही दुसऱ्या पद्धतीची दास्तानगोई आहे, जी मी आणि नेहा कुलकर्णी असे आम्ही दोघं मिळून करतो. आणि याचे प्रयोग आहेत, पण दास्ताने बडी बाका याचे होत आहेत प्रयोग? हो, त्याचेही सुरू आहेत प्रयोग. बर. आणि आता मला वाटतं तू पुस्तक लिहितोयस याच्यावर. हो. तर तो काय प्रयोग आहे किंवा काय आहे? दास्तानगोई चा इतिहास, त्याबद्दल झालेलं संशोधन, दास्तानचा आकृतिबंध, त्याचा पोत, या सगळ्याबद्दल मराठीत मी एक पुस्तक लिहितो आहे. आणि हा माझा प्रकल्प आहे. तो मला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप साहित्यासाठी जी यावर्षी मिळालेली आहे त्या अंतर्गत हे सचित्र पुस्तक असणार आहे, की ज्याच्यात जुने काही अकबराने आपल्या चित्रकारांकडवी काढून घेतलेली काही चित्र आहेत. तर ती उस्ताद अल्लाह बख्श नावाचे खूप मोठे चित्रकार होते. बटवाऱ्यानंतर म्हणजे फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले, तर त्यांची काही चित्र आहेत. आणि नंतर अनेक काही चित्रकारांनी चित्र काढलेली आहेत. तर अशा पद्धतीनं ते सचित्र पुस्तक करावं, ज्याच्यामध्ये त्याचा इतिहास, झालेले प्रयोग, लुप्त होण्याची कारणं, पुनरुज्जीवित झाल्यानंतर त्यात काय काय होत आहे आणि आम्ही केलेले प्रयोग, अशा टप्प्यांमध्ये ते पुस्तक असणार आहे. ते सध्या लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये आहे. बर बर बर. खूप छान. मला आता तुझ्या कवितांकडे यायचं आहे आणि मी तुझ्या कविता वाचतो, मला त्या खूप आवडतात. त्या कविता सगळ्यांना आवडतीलच असं नाही, अशा त्या कविता आहेत. आणि ते तुझं एक्सप्रेशन आहे स्वतःचं. मला जावेद अख्तर साहेबांचा एक किस्सा आठवतोय, की आत्ता एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर साहेबांना कोणीतरी विचारलं की तुम्ही देव का मानत नाही, तर त्याच्यावर त्यांनी एका वाक्यात असं उत्तर दिलं, बिकॉज आय थिंक, असं त्यांनी एक उत्तर दिलं. जेव्हा तुझ्या कविता मी वाचतो त्यावेळेला मला ते सतत जाणवत राहतं, बिकॉज यू थिंक म्हणून हे सगळं उतरत आहे. तर बिकॉज यू थिंक तुला प्रश्न पडतात, तुला आजूबाजूच्या ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल तू खुश नाही आहेस, आणि विशेषतः एस्टॅब्लिशमेंट, सत्ता ह्याविषयी तू खूप मनापासून लिहितोस, खूप टोकाने लिहितोस. तर म्हणजे बिकॉज यू थिंक म्हणून तुला हे जाणवतं असावं. माझ्या सगळ्याच कामामध्ये एक विचित्र आणि खूप अस्वस्थता आहे. दास्तानगोई करण्यामागे एक अस्वस्थता आहे, कविता लिहिण्यामागे एक अस्वस्थता आहे, आणि मला ती अस्वस्थता कशाही मार्गाने बाहेर काढायची. दास्तानगोई करण्याचा सगळ्यात माझा वैयक्तिक धागा त्याच्याशी अत्यंत एका मोठ्या शोकांतिकाने जोडला गेलेला आहे. अंकित चड्ढा 2018 साली पुण्यातल्या कामशेतमध्ये एका रात्री 9 मे रोजी पाण्यात बुडून गेला. आणि मला माहिती नाही, पण 2018 नंतर मी अचानक लिहायला लागलो. मी आधी लिहित होतो, पण कविता लिहित नव्हतो. मी कवितेचा वाचक होतो, कविता आवडायच्या, पण मी कविता कधी केलेल्या नव्हत्या. कदाचित अंकित गेल्यानंतर ती वात पेटली असावी किंवा त्या फुग्याला टाचणे लागून तो फुटला असावा, पण 2018 सालापासून मी लिहित गेलो. दास्ताने रामजी करण्यामागेही माझा तोच हेतू आहे, की मला अंकितला श्रद्धांजली व्हायची. ती काही त्याच्या नावानं पुरस्कार सुरू करून मी वाहू शकत नाही, त्याच्याबद्दल लेख लिहून मी वाहू शकत नाही. तो ज्या कलाप्रकारात प्रयोग करायचा त्या कलाप्रकारात मी प्रयोग करून त्याला मी श्रद्धांजली वाहतोय. पण त्याचं जाणं हे माझ्यासाठी अजूनही खूप अस्वस्थ करणारी घटना आहे. मी अजूनही प्रांजळपणे सांगायचं तर त्यातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे माझ्या या सगळ्याच करण्यामागे एक विलक्षण अस्वस्थता आहे. आणि हो, हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे, की कवितांमध्ये एका पद्धतीची यू थिंकची अवस्था माझी आहे, पण तीही पुन्हा अस्वस्थतेचीच आहे. मी विचार करतो, पण त्याच्यामागे ड्रायव्हिंग फोर्स हा अस्वस्थतेचा आहे. आणि मला हे आजूबाजूला जे सगळं चाललेलं आहे ते जरा काळजी करणारं वातावरण वाटतं. आणि आपण काय करू शकतो, तर आपण क्रिएटिव्हली त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकतो, किंवा आपल्याला जे वाटतंय की हे बरोबर नाही, तर हे सांगायचं कसं, एक लेखक कशा मार्गाने सांगू शकेल किंवा एक आर्टिस्ट कशा मार्गाने सांगू शकेल, तर तो त्याचं क्रिएशन करून सांगू शकेल. माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्रानं हे सगळं सहन न होऊन आणि स्पष्टपणे म्हणायचं झालं तर खालच्या जातीचा विलक्षण कॉम्प्लेक्स येऊन आत्महत्या केली. माझ्यात ती हिंमत नाही, पण
माझी अस्वस्थता मी क्रिएटिव्हली बाहेर काढतो आणि त्यात मी माझ्या पद्धतीनं माझा व्हॉइस नोंदवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून माझ्या कविता येतात. आणि मला जरा आत्ताचं वातावरण काळजीचं वाटतं सगळ्याच बाबतीत. मला आमच्या मराठी कलाविश्वातली अनेक कलावंत कणे काढून झुकलेले बघवत नाहीत. मी तसा राहू शकत नाही. मला राहत इंदोरींचा तो शेर खूप आवडतो की हमारे मुंह से निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जबान थोडी है. माझ्या कवितांमध्ये हा व्हॉइस तुम्हाला दिसेल. तुझी एखादी कविता तुला सादर करायची वाटेल? हो, नक्की. विशेषतः परवा तू एक रोमवर एक कविता लिहिली हो. ती अप्रतिम कविता आहे. ती नक्कीच सादर करतो मी. दास्तानगोईमध्ये सुद्धा मी माझ्या काही कविता वापरलेल्या आहेत आणि कवी असल्यामुळे रिदम पकडता येतो, लय पकडता येते. हा त्याचा काय म्हणूया एक ॲडिशनल बेनिफिट आहे. मी रोमबद्दलची आत्ता कविता लिहिली होती. ती अशी होती, मला जाणून घ्यायचं आहे रोम जळत असताना तिथं कोण कोण मौजूद होते. मला जाणून घ्यायचंय रोम जळत असताना तिथं कोण कोण मौजूद होते, कुणाकुणाचे कान बासरी ऐकत होते आणि कुणाकुणाची बुब्बुळ पिवळी झालेली होती. मला समजून घ्यायचंय कोण कोण निरोला दाद देत होते आणि कोण कोण आगीत फुंकर घालत होते. मला माहिती हवं या आगीत किती निरपराध शरीराच्या समिधा पडल्या, किती प्रासाद राखांचे ढीग झाले, किती हाडामांसाचं भस्म झालं, किती सौंदर्य वितळून गेलं मेणाप्रमाणे, किती बहुरूपी खाक झाले, किती शोकांतिका रचल्या गेल्या, उदासी प्रेमाची किती गीतं, आशा निराशेचे किती लुब्ध नकाशे नेस्तनाबूत झाले, किती स्वप्न वाळलेल्या गवतासारखी चरचर करत खाक झाली या वणव्यात कायमसाठी. मला माहिती हवं रोमच्या बर्बादीचा रेकॉर्ड गवसायला हवा मला, किंवा कुठूनही त्या लोकांची, वस्तूंची, वास्तूंची यादी मिळायला हवी जे कायमस्वरूपी होत्याचे नव्हते झाले. किंवा अगदी एवढं कळलं तरी पुरे, रोम जळत असताना कोण कोण निरोच्या बाजूचं होतं आणि कोण कोण रोमच्या. मला कळायला हवं. वाचन काय अक्षय, काय काय वाचतोस सध्या? पुस्तकाच्या निमित्ताने तर विषयासंदर्भातच वाचन होतं आहे, पण सध्या काही खूप उत्सुकतेपोटी काही कादंबऱ्या वाचल्या. त्यात प्रामुख्यानं कई चांद थे सरे आसमा नावाचं शमसूर रेहमान फारुक यांची कादंबरी वाचून काढली. त्याच्यानंतर ऋषिकेश गुप्तेंचं गोठण्यातल्या गोष्टी वाचून काढलं. रोमिला थापरांचं मराठीत अनुवादित झालेलं पुस्तक आहे असहमतीचे आवाज, ते वाचलं. मला वाटतं सगम मायशनचं एक पुस्तक पपायरस पब्लिकेशनने पब्लिश केलेलं आहे, आगळं वेगळं, ते वाचून काढलं. सध्या ही वाचलेली काही विषयाच्या अवांतरित पुस्तकं आहेत, पण सध्या दास्तानचा इतिहास त्याबद्दल वेगवेगळ्या तज्ज्ञांनी काय मतं मांडलेली आहेत, तर या विषयाच्या अनुषंगानंच वाचन सुरू आहे. आणि माझ्या काही मित्रांच्या येऊ घातलेल्या कादंबऱ्यांची पहिले ड्राफ्ट मी वाचलेले आहेत. सध्या एवढंच. आत्ता दास्तानगोईचा तू प्रयोग करतोयस, तर ह्या निमित्ताने मुद्दाम विचारतो की मराठीमध्ये मुळामध्ये प्रयोग करणाऱ्याला आपल्या इकडे खूप उदासीनता आहे. म्हणजे होत नाहीत प्रयोग, आणि झाले तरी सुद्धा त्याला विशेष गर्दी नसते. परंतु हाच प्रकार जर हिंदीत झाला तर त्याला एक प्रचंड मोठा ऑडियन्स आहे. तर मुळामध्ये प्रेक्षकांमध्ये काही कमी आहे की जे परफॉर्म करतायत ते त्या कॉन्फिडन्सनी किंवा त्या कन्व्हिक्शननी ते करत नाहीयेत? मला याच्यामध्ये दोन मुद्दे असे वाटतात की मराठीतलं अर्थकारण आणि हिंदीतलं अर्थकारण यात जमीन आसमानाचा फरक आहे, तफावत आहे. दुसरी गोष्ट की ज्या आक्रमक पद्धतीनं हिंदीवाले त्यांचे प्रयोग प्रमोट करतात तेवढे मराठीत होत नाहीत. मराठीत प्रयोगांना प्रमोशनच नाही, मराठीत प्रयोगांना पहुंच किंवा प्रसिद्धीच नाही.
जी आहे ती अगदीच छोट्या छोट्या स्तरावरची आहे. आणि दुसरी गोष्ट, काही मराठीत लिहायला फार किंवा प्रयोग करायला फार कोणी उत्सुक नसतं, कारण त्याच्या पाठीमागे असलेलं मराठीचं दुबळं अर्थकारण आहे आणि अनास्था आहे. मराठीत सगळ्या क्षेत्रामध्ये इतके प्रचंड गट तट आणि त्या गटातटांमधलं राजकारण इतकं तीव्र आणि तीक्ष्ण आहे की कोणाला मारायचं आणि कोणाला मोठं करायचं हे खूप वेगवेगळ्या पैलूंवर अवलंबून असतं. त्यामुळे मराठीतले कलावंत सहज म्हणतात की मग एवढ्या सगळ्याला तोंड देण्याच्या ऐवजी नकोच. त्यांची एनर्जीच प्रयोगांमध्ये लागण्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या मुद्द्यांचा विचार करण्यामध्ये जाते. हिंदीत तसं होत नाही. हिंदीमध्येही कटतट आहेत, त्यांचंही एक राजकारण आहे, पण एकतर ती राष्ट्रीय स्तरावर समजली जाणारी भाषा असल्यामुळे आणि त्याचं अर्थकारण मराठीपेक्षा कैक पटीनं समृद्ध आणि मोठं असल्यामुळे मग हिंदीत प्राधान्य देतात लोक प्रयोग करण्यासाठी. मराठीने स्वतःतलं हे जरा गटातटाचं राजकारण जरा कमी केलं तर कदाचित आपल्या इकडे जे आशय विषय आकृतिबंध असे काही जे किंवा फ्युजन या सगळ्याच पद्धतीचे प्रयोग आहेत ते अधिक करायला लोक तयार होतील. कारण मी तर गेल्या काही वर्षांपासून असं बघतोय की एका विचित्र अर्थानं शिवाजी महाराज खूप वेगळ्या अर्थानं सांगितले जाणं किंवा ते एका वेगळ्या रंगात रंगवले जाणं, आपल्या सगळ्या देवी देवतांच्या किंवा साधुबुवांच्या किंवा प्रेषित ज्यांना आपण म्हणू त्याच्या कथा वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आणून त्याला एका विशिष्ट रंगामध्ये प्रमोट करणं हेच सुरू आहे. त्यामुळे बहुतेक मराठीतले दिग्दर्शक शिवाजी महाराजांवर चित्रपट किंवा मालिका केली नाही किंवा वेब मालिका केली नाही तर आपण काहीतरी चुकतोत अशाच पद्धतीचा गंड घेऊन बसलेत की काय असं वाटावं अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे सगळेच एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या एनर्जीमध्ये गुंतलेले आहेत. कदाचित त्यामागचे हेतू काय आहेत ते वेगळे असावेत, ते त्यांचे त्यांना ठाऊक असावेत. पण हो की आत्ताचा व्हॉइस, आत्ताची सेन्सिबिलिटी, आत्ताचं म्हणणं हे मराठी कलाविश्वातून कुठेही येत नाहीये. कोविड काळानं जगण्याची उलथापालत केली, आपल्याला सगळ्याच बाबतीत पुनर्विचार करायला भाग पाडलं, जग इकडचं तिकडे केलं. मराठीत अजून कोविड काळाचं प्रतिबिंब येईल असं काहीही नाही. जशी मार्क्वेजनं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा नावाची कादंबरी लिहून ती जागतिक अक्षरवाङ्मय झाली, तसं मी मराठीकडून काही अपेक्षा तशी करत नाही की त्यांनी जागतिक अक्षरवाङ्मय काहीतरी जन्माला घालावं. पण एवढ्या काळानंतर हे 2 ते 3 वर्षांचा काळ जी उलथापालत आपण पाहिली त्याबद्दल मराठीत अजून काहीही येत नाही, हे मला विलक्षण अस्वस्थ करणारं वाटतं. दास्तानगोईमध्ये त्याचे काही ग्लिम्सेस किंवा काही त्याचे ठसे आहेत, पण अजूनही पूर्णपणे कोविड काळाचा वेध घेणारी किंवा त्याचा एक्सरे काढू बघणारी कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट, मालिका काहीही नाही. म्हणजे माझ्या बघण्यात तरी नाही, कदाचित माझं अज्ञान असावं ते. त्यामुळे कदाचित त्याचं अर्थकारण आणि दुबळं प्रमोशन पाहता कदाचित मराठीत प्रयोग कलावंत इच्छा असूनही करू शकत नसावेत. ही 2 कारणं मला तरी जाणवतात. अक्षय, मुंबईच्या कोरोना काळाबद्दल एक तुझी कविता आहे, तर ती आम्हाला ऐकायला आवडेल. शहरांचे रस्ते वैतागलेत, शहरांचे रस्ते वैतागलेत, इतकी वर्ष रात्रंदिवस गाड्यांच्या अंगाखालून चिरडून घ्यायचं रुटीन अचानक थांबलं म्हणून. क्वीन्स नेकलेसचे मोती रात्री ढसढसा रडतायत म्हणे मरीन ड्राईव्हचा कट्टा निर्मनुष्य बघून. समुद्रानं भरती आणणंच सोडून दिलंय, तो आता कोस्टल रोडच्याही पल्याड बॅकफूटवरच असतो. रुळांचे कणे आकांत म्हणतात, लोकल्सच्या चाकांनी पाठ रगडली जावी म्हणून महिने झाले ओ मसाज ठप्प आहे त्यांचा. मेट्रो खिन्न मनानं चेहरा लांब करून उभ्या आहेत कारशेडमध्ये. डबल डेकरच्या वरून आणि विमानाच्या खालून धावण्याचा थंडगार खेळ बंद पडलाय त्यांचा. मोनूचा तर प्रश्नच अलायदा, त्या बिचाऱ्या असून नसल्यासारख्याच होत्या. पण गोदी, धोबीघाट, मरीन, चौपाटी, राजाबाई, मंत्रालय सगळं सगळं मौनात गेलेलं आहे. आणखीन कुणाकुणाचं काय काय झालंय ते न सांगितलेलंच बरं. मुंबई माणसांची वस्त्र फेडून बारकाईनं न्याहाळतीये स्वतःला. ती सध्या अनिश्चितकालीन विपश्यनेचा कोर्स करतीये. ती सध्या अनिश्चितकालीन विपश्यनेचा कोर्स करतीये. वा. मी तुला यासाठी विचारलं की तू अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेस आणि तू मराठीत काम केलं आहेस, तू इतर भाषांमध्ये पण काम केलं असशील, हिंदी
असेल, हिंदी, उर्दू, मराठी. हिंदी, उर्दू, मराठीमध्ये तू काम केलंयस. तर आता परिस्थिती अशी आहे की एक्सपोजर सगळ्यांना आहे. म्हणजे मी नेटफ्लिक्स पण बघू शकतोय, हाही नेटफ्लिक्स बघू शकतोय. जगातल्या सगळ्या उत्तम कादंबऱ्या, वाङ्मय हे सगळ्यांसाठी अवेलेबल असताना एक जो युनिव्हर्सल थॉट म्हणतात तो त्यांच्या त्या कलाकृतीमध्ये उतरणं, हे आपण मराठी म्हणून आपण कायमच कमी पडत आलो आहे. आता ज्या वेळेला परिस्थिती बदलते आणि एका प्रकारे लेवल प्लेईंग फील्ड हे सगळ्यांना सारखं आहे असं आपण म्हणता येईल, अशा वेळेला तुला काही मराठीमध्ये असे प्रयोग होताना दिसत आहेत का की जे सकारात्मक तुला वाटत आहेत आणि जे आशादायी वाटत आहेत? हो. कडेकोट कडेलोट नावाचा एक प्रयोग मराठीत होतो. ते रूपांतर आहे एका परकीय फ्रेंच कृतीचं मराठीत. पण त्यांनी ते रूपांतर करताना ते इतकं मराठीकरण त्याचं केलेलं आहे की ते खूप रुटेड वाटतं. ती बाई परकी वाटत नाही, ते पात्र परकं वाटत नाही, ते जवळपास आपल्याच भूमीतून येऊन तिची गोष्ट सहजपणे ते सांगतंय असं वाटत राहतं. आत्ता काही मित्रांचं, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे येऊ घातलेल्या कादंबऱ्यांचे ड्राफ्ट्स मी वाचले. त्यापैकी प्रदीप कोकरे नावाच्या एका मित्राची खोल खोल दुष्काळ डोळे नावाची कादंबरी येऊ घातलेली आहे. त्याने उमेदवारीच्या दिवसातल्या अस्थिरतेचा वेध घेतलेला आहे. ते इतकं रुटेड आहे, ते इतकं मुळांशी प्रामाणिक आहे किंवा त्यातलं खत इतकं भरभरून त्या झाडाला मिळालेलं आहे की ते फार प्रयोगात्मक लिखाण आहे असं मला वाटतं. आणि ते आपल्याला वाचतानाही ते हलवून अस्वस्थ करून सोडतं. पण ही पुन्हा मोजकीच उदाहरणं आहेत आणि ही अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच आहे. त्यात वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे. मला तो राजहंस एक नावाच्या प्रयोगाचा उल्लेख करावासा वाटेल. शेतकऱ्यांची व्यथा खूप आत्ताच्या व्हॉइसमध्ये मांडलेली आहे, जी आपण एका विशिष्ट चौकटीत बघत आलेलो आहे. ती तशी नाही आहे. त्या तरुण शेतकऱ्याची व्यथा जी आहे किंवा त्याची अस्वस्थता आहे किंवा त्याचं तुटलेपण, उखडलेपण, विस्थापन जे आहे ते दत्ता पाटीलने फारच आत्ताच्या सेन्सिबिलिटीने मांडलेलं आहे. त्यामुळे मला ते आपलं वाटत राहतं, कारण त्याची भाषा, सेन्सिबिलिटी, म्हणणं हे आजचं आहे. पण पुन्हा हे अशी एक ते दोन उदाहरणच आहेत. मला हा प्रश्न मलाही आहे की एवढं सगळं सगळ्यांसाठी उपलब्ध असताना मग कुठे अडचण येते? हा खरंच एकदा शोधाचा विषय आहे. आत्ता बरीच मुलं त्यांना हे सगळं क्षेत्र खुणावत आहे एका अर्थाने, कारण त्यांना त्यातलं ग्लॅमर दिसतंय, पैसा दिसतोय. परंतु कलाकार होणं म्हणजे फक्त एका वेबसिरीजमध्ये येणं इतपत नाही आहे. तो एक अखंड प्रवास आहे, जे अजूनही आपण नसरुद्दीन शाह असतील, अमिताभ बच्चन असतील, अनेक वर्ष काम करतायत अजूनही ही माणसं. तर त्यातला एक भाग आहे हा ज्याचा तू व्हॉइस कोच आहेस. आणि त्यातला म्हणजे आपण ज्याला म्हणतो की, मी जर चुकत नसेल तर एकदा अमृता सुभाष यांनी एक लेख लिहिलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की नसीरुद्दीन शाह एकदा आले आणि त्यांनी अॅनाटॉमीवर एक वर्ग घेतलेला त्यांचा, की कलाकाराला अॅनाटॉमी समजली पाहिजे. तर व्हॉइस हा किती महत्वाचा आहे एखाद्या कलाकारासाठी, याबद्दल थोडंसं सांग. हो, मी मगाशी उल्लेख केला की कुठल्याही कलावंतांची दोन हत्यार आहेत, एकतर त्याचं शरीर आणि एकतर त्याचा आवाज. आवाजामुळे तो अनेक गोष्टी व्यक्त करू शकतो, पोचवू शकतो. आणि आवाजाला शरीरशास्त्र आहे पूर्णपणे. आवाज या विषयासंदर्भात मला आकर्षण निर्माण होण्याचं कारण डॉक्टर अशोक रानडे, ते आम्हाला शिकवायला होते माझ्या अभिनयाच्या सगळ्या काळामध्ये, त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान. आणि वामन केंद्रे, या दोघांनी आम्हाला आवाज हा विषय इतक्या प्रात्यक्षिकांद्वारे आणि अजिबात कंटाळा त्याचा येणार नाही किंवा तो क्लिष्ट वाटणार नाही अशा पद्धतीने रंजक करून शिकवलं की आवाज नुसता कसा वापरायचा याच्यावर थिअरी लेक्चर्स झाली नसून ते आम्ही वापरून पाहिले. आणि मग आवाजाच्या किती जादू असू शकतात हे त्या काळात, प्रशिक्षणाच्या काळात लक्षात येत गेलं. आणि त्याही पूर्वी सत्यदेव दुबेंकडे एक मी 15 दिवसांची एक कार्यशाळा केली होती. त्यात त्यांनी अत्यंत आवाजाबद्दल आम्हाला, त्यांच्या दरडावडीच्या आणि अशा पद्धतीनं आम्हाला, तेव्हा त्याची भीती वाटली होती. पण अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकताना मात्र ते हा विषय रानडे सरांनी आणि वामन केंद्रेंनी इतका रंजक करून शिकवला की त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झालं. आणि मग पुढे संशोधनही मी करायला लागलो. अलेक्झांडर टेक्निक जे आहे त्याबद्दल आम्हाला अर्थातच त्या टेक्निकच्या अनुषंगाने क्लासेस व्हायचे. तर आम्हाला ते विषय
तर अशा पद्धतीने रंजक करून सांगितल्यामुळे आम्ही काही काळानंतर ते शिकवायला लागलो. याच्यामध्ये अजून एक नाव अनिरुद्ध खुटवड, जे पुण्यामध्ये काम करतात आणि वास्तववादी नाटकातल्या अभिनयातला आवाज हा त्यांचा विशेष विषय आहे. त्यामुळे वास्तववादी नाटक करताना आवाज कसा पात्रानुसार वापरायचा हे त्यांनी आम्हाला शिकवलं. तर अशा काही मोजक्या लोकांमुळे आवाजाबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि मग ते वापरून बघताना लक्षात असं आलं की आपण हे शिकवायला सुरुवात केली तर. आणि ही संधी आम्हाला ड्रामा स्कूलने मिळवून दिली आणि अनिरुद्ध खुटवडांनी याच्या पाठीमागे खूप मोठा त्यांचा हात आहे की त्यांनी सांगितलं की तू आता हळूहळू शिकवायला लाग, तुला हे शिकवता येईल. आणि त्यासाठी त्यांनी काही पुस्तकं उपलब्ध करून दिली. पैकी डॉक्टर लागूंनी लिहिलेलं एक वाचिक अभिनय तर होतच होतं, पण त्याचं पूर्वसुरी म्हणता येईल ते B.R. देवधर, पंडित कुमार गंधर्वांचे गुरु, यांनी मराठीत 50 पृष्ठांचं आवाज साधना शास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते बायबल आहे. ते वाचलं. ॲक्टर अँड द व्हॉइस आणि ॲक्टर अँड द स्पीच अशी 2 वेगवेगळी पुस्तकं ती वाचनात आली. तर अशा पद्धतीनं त्या पुस्तकांचा आधार घेऊन मग हळूहळू शिकवायला सुरुवात केली आणि मग मी शिकवायलाच लागलो. तर आवाज ही एक अत्यंत मोठी जादू आहे आणि प्रत्यक्ष शिकवत असताना देखील आपल्याला स्वतःचाच आवाज परत एकदा वेगळ्या अर्थानं वापरून बघता येतो, ही त्याची गंमत आहे. अनेकदा असं होतं की विद्यार्थी चुका करतात, ते कोच किंवा प्रशिक्षक म्हणून लक्षात येतं, पण प्रत्यक्ष अभिनय करत असताना त्या चुका आपणही करतो हेही लक्षात येत जातं. आवाज सतत चकवणारं पण आहे की तो प्रत्येक वेळेलाच तुम्हाला मदत करेल, प्रत्येक वेळेलाच हे तुम्हाला काहीतरी हात देईल असं नाहीये. आवाज कधीतरी तुमची प्रचंड गोचीही करू शकतो. तू ह्या क्षेत्रातला आहेस म्हणून विचारतो की ह्यातले कोण तुला असे वाटतात की वस्तुपाठ किंवा आपण ज्याला म्हणतो की आदर्श, असं मराठी, हिंदी, इंग्लिश? मी आत्ता ज्या तिघांची नावं घेतली ते तर आहेत. डॉक्टर अशोक रानडे, वामन केंद्रे, त्याच्यानंतर अनिरुद्ध खुटवड. मी जिच्याबरोबर ड्रामा स्कूलमध्ये शिकवायचो ती हेतल वारिया. ती आत्ताची हिंदी मधली मोठी व्हॉइस कोच आहे. ती सगळ्या नटांना ट्रेंड करते, प्रशिक्षण देते आवाजाचं. ते नाव मी घेईन. आवाजाची जादू मराठी माणसांना ज्याच्यामुळे कळली, ॲग्रेसिव्ह प्रमोशनमुळे कळली, ते म्हणजे चेतन सशीतल. ते केवळ मिमिक्री आर्टिस्ट, केवळ डबिंग आर्टिस्ट नाही, ते उत्तम आवाजाचे जादूगार आहेत. तर त्यांचं मी एक नाव घेईन. अशा पद्धतीची ही एक काही नावं आहेत. मला दुर्दैवाने अजूनही नवा किंवा माझ्या पिढीतला व्हॉइस कोच सापडत नाही. तो सापडावा अशी इच्छा आहे. कारण नट म्हणून सगळे व्हॉइस आपल्या आपल्या पात्रापुरता वापरून पाहतात, पण असा कोणीच विचार करत नाही की हा आपण शिकवू पण. त्यामुळे माझ्या पिढीत मला माझ्या बरोबरीने कोणी व्हॉइस कोच सापडतच नाही. हेतल माझ्या वयाची आहे, पण ती गुजराती आहे, ती हिंदी वर्तुळातली आहे. मराठीत कोणीच दिसत नाहीये सध्या. एका अर्थानं अश्विन फार चांगलं काम करतोय, किंवा ओम भूतकर खूप चांगलं काम करतोय, पण ते आवाजाचं काम नाहीये, ते भाषेचं काम आहे, ते साहित्याचं किंवा काव्याचं काम आहे. या दोघा मंडळींनी समजा आवाजाच्या क्षेत्रातही थोडीशी पदार्पण केलं तर ते खूपच उत्तम होईल, कारण ते आवाज शिकवू शकतील असं त्यांच्या एकूण सगळ्या याच्यावरून. आणि पडद्यावरचं कोण वाटतं तुला की हे वस्तुपाठ आहेत, यांच्याकडे बघून तुम्ही अशी खूप नावं, पण असे कोण तुला? उत्तरा बावकरांचा आवाज मला एका अर्थाने फारच, आणि उत्तराताई NSD ला आयुष्यभर व्हॉइस कल्चर हा विषय शिकवत राहिल्या. उत्तराताईंचं नाव मी याच्यात घेईन. सध्याच्या याच्यात म्हणायचं झालं तर छाया कदम, ज्यांनी वेगवेगळ्या पात्रांसाठी वेगवेगळे आवाज लावणं, आणि दिलीप प्रभावळकरांनीही जे केलेलं आहे ते कधी खोटे आवाज वाटत नाहीत. तसं छाया कदम एका मर्यादित अर्थाने कल्याणीमुळे, पण कल्याणी खूप अजून वेगवेगळी कामं करायची ती बाकी आहेत, ते हळूहळू कळत जाईल, पण कल्याणीमुळे हे नाव मी घेईन. इंग्रजीमध्ये सांगायचं तर पूजा स्वरूप नावाची अभिनेत्री आहे. ती अत्यंत आवाजाच्या बाबतीत फारच जागृत आहे. त्याच्यानंतर ज्योती डोगरा नावाची एक मुलगी आहे, जिनं अनेक वर्ष आदिवासी विभागात वेगवेगळ्या राहून त्यांचे ध्वनी आणि आवाज शिकून घेतलेले आहेत. बँगलोरमध्ये काम करणारी मल्लिका प्रसाद आहे, ती आवाज शिकवते. शिल्पा मुडबी आहे,
ही सगळी नावं आत्ताच्या वेगवेगळ्या आपापल्या राज्यांमध्ये, मातृभाषांमध्ये आवाजासंदर्भात खूप मूलभूत काम करणारी मंडळी आहेत. मी विचारतोय की ऍक्टर्स किंवा असे हे कोण सगळे तुला ऍक्टर्स हे आहेत. आहेतच पण ज्या लोकांना पाहत आपण मोठे होतोय किंवा मोठे झालोय अशांपैकी तुला कोणी वाटतं की उत्तरा भावकर, छाया कदम, कल्याणी मुळे, पंकज त्रिपाठी, त्याच्यानंतर एका वेगळ्या अर्थाने अमिताभ बच्चन, त्यांनी खूप वेगवेगळे आवाज पात्रांसाठी म्हणजे त्याचा टिंबर बदललेला आहे. कोंकणा सेन शर्मा ही काही प्रसिद्ध असलेली नावं. ओके. आणि मगाशी मी जो प्रश्न विचारला त्यांनीच आपण शेवट करूया या पॉडकास्टचा, की आज अनेक तरुणांना या क्षेत्रामध्ये यावं असं वाटतंय. तू गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेस, याच्यातले बरेचसे चढ उतार तू बघितलेस. तर त्यातला एक विषय आहे तो म्हणजे अर्थातच आर्थिक हा एक विषय आहे आणि जिकडे सगळेजण अडतात. पण जर तू बघितलंस आज वेबसिरीजमध्ये अशी अनेक लोक दिसत आहेत की जी गेली अनेक वर्ष काम करत आहेत आणि तंबू ठोकून ते अक्षरशः बसलेले आहेत आणि आत्ता कुठे त्यांना चांगले दिवस दिसत आहेत. तर काय असावं कलाकार म्हणून? एक आपण जसं म्हणतो ना की ऑलिम्पिकला जेव्हा उभे राहतात सगळे काय म्हणूया आपण स्विमर्स, तेव्हा सगळ्यांना स्विमिंग सगळ्यांनाच येत आहे, पण जो पहिला येतो त्याकडे काहीतरी एक विशेष आहे. तर काय असं असावं अभिनय क्षमता सोडून? तुमच्याकडे तुमचं स्वतःसाठी काम उभं करण्याचं कसं बसावं? अभिनेता म्हणून निश्चितपणे तो कायम दिग्दर्शकावर अवलंबून असतो, कास्टिंग डिरेक्टरवर अवलंबून असतो, लेखकावर अवलंबून असतो. ते स्वाभाविक असतं किंवा त्याला कामं मिळवण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं. वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात यावं लागतं, वेगवेगळ्या पात्रांच्या ऑडिशन्ससाठी वारंवार जावं लागतं. पण तरीही नटानं स्वतःतलं कसं ओळखून माझ्यासाठी मी स्वतः काय उभं करू शकेन हे कसब त्याच्यासाठी असावं. प्रत्येक वेळेला त्याला बाहेरून समाधानकारकच पात्र किंवा भूमिका साकारायला मिळतील असं नाही. त्याला 50 वेळेला मनाविरुद्ध काम करावं लागेल, तेव्हा 51वी भूमिका त्याच्या मनासारखी त्याला मिळेल. पण हेच जर मी माझ्यासाठी काही उभं केलं, जे मी माझ्या उदाहरणावरनं सांगतो की मी स्वतःसाठी दास्तानगोई उभी केली. मला आता प्रत्येक वेळेला जाऊन माझ्या नव्याने ओळख करून देण्याची गरज लागत नाही. मी दास्तानगोई केली एवढं सांगितल्यानंतर आता पुरतं. कारण ज्या लोकांनी पाहिलेलं आहे किंवा काही त्याचे तुकडे पाहिलेले आहेत जे डिजिटली दृकश्राव्य माध्यमात उपलब्ध आहेत, तर ते आता स्वतःहून मला फोन करतात. मला कवितेने, मला माझ्या अनुवादानं, मला माझ्या दास्तानगोईनं खूप मोठा नट म्हणूनही हात दिला. तर या क्षेत्रात तंबू ठोकून राहायचं असेल तर हा सगळा संघर्षाचा भाग टाळता येत नाही, तो आहेच आहे. पण त्याचबरोबरीनं येणाऱ्या प्रत्येक नटानं तो ज्या भागातून येतो, महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या, तर त्यानं त्याच्या मुळातला ऐवज विसरू नये. त्याची बोलीभाषा, त्याच्या भाषेतलं संगीत, त्याची स्वतःची मातृभाषा हा त्याच्यासाठी ॲसेट आहे. शहरी नटाला त्या भाषेत काम करायचं असेल तर तालीम करून ती भाषा आत्मसात करावी लागेल, ते संगीत समजून घ्यावं लागेल, ते संगीत आपलंसं करावं लागेल. हे त्याला नाही करावं लागणार. त्यामुळे त्याने त्याच्याकडचा जो ऐवज आहे, त्याच्या मुळातलं जे पाणी आहे ना, ते खरं आहे ते टिकवून ठेवावं. ते अजिबात त्याने शहरी चकचकीतपणात मारून टाकू नये. तो त्याचा ॲसेट आहे, तो त्याचा युनिकनेस आहे, तो तगवून धरावा आणि त्या भाषेत स्वतःसाठी काहीतरी उभं करावं की जे स्वतःला प्रमोटही करू शकेल आणि स्वतःला वारंवार अभिनयाचं कसं काय म्हणूया शोधायला, तासायला ते भागही पाडेल आणि त्याचं एक ते साधनही असेल. अक्षय, तुझ्याबरोबर बोलताना किंवा तुझं सगळं करिअर वाचताना, सगळं वाचत असताना एका वाक्याच्या इकडे मी अडलो आणि ते वाक्य असं होतं की क्रिएटिव्हिटी ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ती तुम्हाला खूप काही देते पण त्याच वेळेला तुमच्याकडनं खूप काही घेते सुद्धा. तर हे वाक्य मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, तर थोडंसं त्याबद्दल सांगा. हो, सृजन हे अशा पद्धतीचं आहे की जे तुम्हाला खूप आनंद देतं आणि ते तुम्हाला फार भोगायलाही लावतं. एकतर तुमची सगळी काय म्हणूया मानसिक स्वास्थ्य हे एका अर्थानं ते हिरावून घेतं. बेचैनी तुम्हाला ते आंधळ म्हणून देतं, अस्वस्थता ते तुमच्या ओटीत टाकतं आणि
अनेकदा काम करताना नट म्हणून आणि कवी म्हणून असंही लक्षात येतं की अरे, आपल्या व्यक्तिमत्वात हाही रंग आहे जो आपल्याला कधी दिसलेला नव्हता. आपण इतक्या खालच्या दर्जाचा किंवा क्रूर विचार करू शकतो, हे आपल्यामध्ये पण आहे. आपण जसं मी म्हटलं की आवाजाचा प्रशिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थी ज्या चुका करतायत ते त्रयस्थपणे बघताना लक्षात येतं, पण त्याच चुका आपणही करतोय हे करताना आपल्या लक्षात येत नाही. तो दिग्दर्शक आपल्याला सांगतो की ही चूक करतोयस, नंतर आपल्याला ते कळतं. क्रिएटिव्हिटी अशीच आहे. ते तुम्हाला तुमचं एक वेगळं रूप सतत दाखवत असतं. ते कसं असेल, ते सुंदरच असेल प्रत्येक वेळेला असं नाही, ते तुम्हाला मोहवणारच असेल असं नाही. ते तुमच्यात ती अत्यंत घाण काढूनही तुमच्यासमोर उभं करतं, हे बघा तुम्ही असे पण आहात. आणि त्याच्यामुळे विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं. अंकित गेल्यानंतर अशा एका विलक्षण नाजूक अवस्थेतनं मी त्या काळात जात होतो की अनेकदा माझ्याही मनात आत्महत्यांचे विचार आलेले होते, पण धमक नव्हती. त्यावेळेला प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फेजेसमधून जात असताना अरे, आपण असाही विचार करू शकतो, आपण कोणाचा खूनही करण्याचा विचार करू शकतो, हे नव्यानं कळत गेलं. आणि मी असं खरंच कधीच नाही आहे. म्हणजे मी घरातला मच्छर मारलेला आहे, झुरळं बाहेर काढलेली आहेत, पण तीही मारलेली नाही आहेत, ती जिवंत टाकलेली आहेत. पण आपल्याला इतका टोकाचाही राग कोणाविषयी असू शकतो, हे नव्याने कळत गेलं. आत्ताही दास्तानगोई करताना बहरामपाडा, अँटॉप हिल हे जे वेगळं विश्व मुंबईचं समोर येत गेलं, तसं स्वतःमधलंही एक वेगळा काहीतरी ते पात्र साकारत असताना एक वेगळं काहीतरी समोर येत गेलं की अच्छा, म्हणजे आपण असे पण आहोत. तर हे फार अस्वस्थ करणारं असतं आणि त्यामुळे लिखाण किंवा अभिनय ही खूप आनंददायक प्रक्रिया असते, पण ती फार तुम्हारी नींद हराम कर देते. दास्तानगोईचा प्रयोग करत असताना दरवेळेला काही वेगवेगळं करता तुम्ही? हो, हो. खूप इतकं ते करून करून आता सहज स्वाभाविक झालेलं आहे आणि त्यामुळे समजा त्यातली काही एक मांड जरी बदलून पाहिली तरी पात्र सुटत नाही. की एका प्रयोगात आम्ही किस्सा बदलून पाहिला होता किंवा एक बोलता बोलता सहज आम्ही कुठेही पटकन विषय भरतीकडेच जातो आणि परत तो समेवर येतो. तर ते आता इतकं एकमेकांच्या सुरांची म्हणजे मी आणि धनश्री आणि मी आणि नेहा अशा आम्हाला सवयी झालेल्या आहेत की कुठूनही गेलं तरी ते समेवर येतं, पण सुचतं मात्र अजूनही की हे असं करून बघूया, ते तसं करून बघूया. त्याला दाद आलीच पाहिजे, नाही आली पाहिजे असं नाही. ते स्वतःलाच कळतं की हे योग्य आहे किंवा हे बीट सोडून जात आहे, पण करून मात्र बघता येतं. कारण आपणाही खेळ आहे, बैल कैसे भी दौडाव. या निमित्ताने तू खूप वाचलं असशील, खूप लोकांना भेटला असशील. दास्तानगोईने तुला काय दिलं कलाकार म्हणून? मला अंकितची पुनर्भेट करता आली. वा. मला असा तो भेटू शकला नाही, पण मी दास्तानगोईमधनं त्याला कायम भेटत राहतो. तर माझ्यासाठी माझ्या वैयक्तिकरित्या ती वैयक्तिक आयुष्यातली ती खूप मोठी उपलब्धी आहे. आणि नट म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून खूप मोठी उपलब्धी आहे की मी मराठीत जो काही एक छोटा मोठा प्रयत्न करून बघतोय त्यानं मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. तर ही वैयक्तिक म्हणून ही उपलब्धी आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट किंवा कलावंत म्हणून ही उपलब्धी आहे. आणि अर्थातच पुढे काय हा प्रश्न आहेच, त्यामुळे तोही प्रश्न तुला विचारतो की पुढे काय याबद्दल मलाही शाश्वती नाही. सध्या दास्तान रामजीचे प्रयोग सुरू आहेत. दास्तानगोईवरचं एक पुस्तक लिहितो आहे आणि अजून काही दास्तानचे विषय आहेत मनात की ज्यावर दास्तान बांधण्याचा विचार आणि इच्छा दोन्ही आहे. तर त्या संदर्भात संशोधन सुरू आहे. दास्तानगोईची कार्यशाळा घेण्याचा विचार आहे की जेणेकरून नवे दास्तानगो मराठीत निर्माण व्हावेत. नाहीतर मग ते असंही होईल की मीच फक्त करत राहिल्यामुळे दोन विचार येतात की याला फक्त एवढंच जमतं का, आणि दुसरी गोष्ट की याला कोणी नवं उभं करायचं नाहीये का. तर नाही, मला दास्तानगो नवीन उभे राहिलेले हवे आहेत. तर त्यांच्यासाठी मला एक कार्यशाळा, मी आत्ता ललित कला केंद्रासोबत दास्तानगोईची कार्यशाळा केली होती आणि माझ्या एका विद्यार्थी मित्रानं जो बंजारा आहे त्याने त्याच्या बंजारा भाषेत दास्ताने माया नावाची एक दास्तानगोई उभी केली, जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने नवे दास्तानगो मला घडवायचे आहेत. तर त्यासाठी कार्यशाळा, आत्ता पुस्तकाचं लिखाण आणि प्रयोग आणि कविता एवढ्या 3 ते 4 वळणांवर काम सुरू आहे. याच्या पुढे मलाही माहीत नाही काय असणार आहे. अक्षय, तू कलाकार तर आहेस, पण तू एक प्रेक्षक पण आहेस.
आमच्या सगळ्यांसारखा. तर एक प्रेक्षकाचा पण एक रियाज सतत चालू असतो आणि जो खरा रसिक असतो त्याचा तर तो असतोच. आणि विशेषतः आत्ता जेव्हा सगळ्या बाजूनी सगळीकडून आपण म्हणतो ना की स्फोट होत आहेत, माहितीचे स्फोट आपण म्हणतोय तसं. पॉडकास्ट ऐकायचे आहेत, वेबसिरीज बघायचे आहेत, वाचायचं आहे. ह्याच्यात तू प्रेक्षक म्हणून, एक रसिक म्हणून स्वतःचा रियाज तुझा कसा असतो? मी सगळं बघतो, मी काही त्याज्य मानत नाही. मी घरी टी व्ही नसल्यामुळे मला त्या स्क्रीनवर बघता येत नाही, पण मला वेगवेगळ्या फिल्म्सच्या ॲप्सवरनं, म्हणजे मूव्ही आहे, टेलिग्राम आहे, नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम आहे, यातनं मित्र सजेस्ट करत असतात, सुचवत असतात की ही वेबसिरीज बघितली पाहिजे किंवा हा चित्रपट पाहायला पाहिजे. तर ते मी आवर्जून बघतो. आणि मी काश्मीर फाईल्स किंवा केरळ फाईल्ससारखे सिनेमेही बघतो. आपल्या विचारधारेचं नाही म्हणून बघायचं नाही हे मला पटत नाही. आपण बघू, आपल्याला पटेल न पटेल, आवडेल न आवडेल हा पुढचा मुद्दा, पण काय मांडलं गेलंय ते बघायला पाहिजे. त्यामुळे मी सगळं बघतो, मी सगळ्या प्रकारचं संगीत ऐकतो. कुमार गंधर्वांची जन्मशताब्दी सुरू आहे, त्या दरम्यान मुंबईत 2 मोठे कार्यक्रम झाले होते, तर ते दोन्ही मोठे कार्यक्रम मी स्वतः प्रेक्षक म्हणून जाऊन पाहिलेले आहेत. आत्ता एक अप्रतिम फिल्म मी पाहिली, नो फादर्स इन काश्मीर नावाची. अश्विन कुमार नावाचा दिग्दर्शक आहे, त्याची ती फिल्म टेलिग्रामवर माझ्या बघण्यात आली आणि त्या फिल्म बघून मी फार अस्वस्थ झालो. एक मुलगी जी आपल्या बायोलॉजिकल वडिलांचं काय झालं, ते एका रात्रीत गायब का झाले हे बघायला काश्मीरमध्ये तिच्या आजी आजोबांच्या घरी येते आणि ती गोष्ट सुरू होते. आणि ती फिल्म भयपट नाही, त्यात अमानवी शक्ती नाहीत, त्यात मानवी नात्यांचं काश्मीर खोऱ्यामध्ये इतकं सडलेपण आलेलं आहे की त्या नात्याचीच भीती वाटावी, हे तो दिग्दर्शक म्हणू बघतो. ती फिल्म पाहून मी अस्वस्थ झालो. तशीच एक मॉर्निंग रागा नावाची एक अप्रतिम फिल्म मी पाहिलेली होती. तर या जे आपसूक आपल्याला आवडतं किंवा जे वेगळे प्रयोग असतात ते लक्षात राहतात, कचरा आपसूक निघूनही जातो. त्यामुळे पण पाहायला किंवा ऐकायला मात्र मी अजिबात असं काही ठराविक किंवा निवडत नाही. मी सगळं बघतो. मी चित्रप्रदर्शनं जाऊन बघतो, तर मी बघत राहतो. त्यातनं जे काही छाप सोडतं ते सोडतंच. काही पुस्तकं किंवा काही सिनेमे तू आम्हाला रेकमेंड करशील? हो, जसं आत्ता नो फादर्स इन काश्मीर मी रेकमेंड केला, तसंच गुल्लक नावाची एक फार गोड वेब मालिका आहे, ती सगळ्यांनी बघावी. मूव्हीवरचे अनेक चित्रपट आहेत, त्याच्यातली एक ॲनिमेशन फिल्म मी पाहिली होती, माछेर झोल नावाची. ती मला प्रचंड आवडली होती. मुंबईतला एक मुलगा आहे जो बेंगॉली आहे आणि त्यानं आपली सेम सेक्स सेक्शुअलिटी घरी सांगितली आणि त्याला आईबाबांकडनं जी प्रतिक्रिया आली त्याची त्यांनी फिल्म बनवली आणि ती ॲनिमेटेड आहे. ती अप्रतिम फिल्म आहे. त्याने त्याच्या गे असण्याबद्दल आत्मचरित्रात्मक फिल्म आहे. ती 15 मिनिटांची फिल्म आहे, पण ती 15 मिनिटं फारच देखणी आहेत आणि फारच पोएट्री आहे ती ॲनिमेशनमधली. तर ती फिल्म मला आवडली होती. पुस्तकं मी आवर्जून सुचवेन की ऋषिकेश गुप्तेंची आत्ता जी मी पुस्तकं वाचलेली आहेत, गोठण्यातल्या गोष्टी आहेत किंवा त्यांची कादंबरी आहेत, तर ते आवर्जून, फ्रेश लेखक आहे, आत्ताची सेन्सिबिलिटी घेऊन येणारा लेखक आहे, तर ते वाचावं. एक तो राजहंस एक आहे, ते मला नाटक आवडलं होतं, तर त्याची मूळ संहिताच उत्तम आहे, तर त्याचा अनुभव घ्यावा. तर हे आत्ताचे काही रेकमेंडेशन्स आहेत आणि येणाऱ्या काही कादंबऱ्या आहेत पण त्या अजून आलेल्या नाही आहेत, त्यामुळे त्याची आत्ता उल्लेख मी करणं टाळतो. या पॉडकास्टचा शेवट आपण आयदर तुझ्या गाण्यानी किंवा कवितेने, तुला जे आवडेल ते त्याने. तुम्ही सांगा, मी काय गाण्याने करूया. रंगाए ना दे मोरी लाल चुनरिया, रंगाए ना दे मोरी लाल चुनरिया, ला इलाह के बूटे टाके, ला इलाह के बूटे टाके, इल्लल्लाह की कनरिया, रंगाए ना दे मोरी लाल चुनरिया, रंग दे रंगई दे के मोल मंगई दे, रंग दे
रंगई लेके मोल मंगई दे ढूंढ लाए, चाहे सारी बजरिया रंगाए ना दे मुरी लाल चुनरिया। ऐसी रंग दे के रंग ना छूटे, ऐसी रंग दे के रंग ना छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया रंगाए ना दे मुरी लाल चुनरिया। थँक्यू थँक्यू Thank you, थँक्यू thank व्हेरी you, मच, sir. थँक्यू.